नमस्कार. ग्रंथाली प्रतिभांगण आयोजित काहीतरी विशेष या कार्यक्रमाच्या 14व्या भागात मी अश्विनी भोईर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या भागात भावनिक आधाराचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत मृणालिनी ओक आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे. मृणालिनीताई आणि सुधाताई दोघींचंही ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये खूप खूप स्वागत. मंडळी, सुसंस्कृत आणि सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी शारीरिक, बौद्धिक, आर्थिक या घटकांबरोबरच भावनिक स्थैर्य हा एक अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक संतुलनासाठी आणि सामाजिक सुसंवादासाठी भावनिक आधार हा अनिवार्य आहे. माणूस एक सामाजिक प्राणी आहे, पण त्याही पुढे जाऊन तो एक भावनिक प्राणी देखील आहे. त्याच्या मनात असंख्य भावभावना आहेत. एखादी व्यक्ती जीवनात कितीही यशस्वी झाली, ती कितीही कार्यक्षम असती, बुद्धिमान असती, तरीही जर ती व्यक्ती भावनिकदृष्ट्या एकटी असेल, उपेक्षित असेल, मनात असुरक्षिततेची भावना असेल, तर त्या व्यक्तीचा जीवनावरचा विश्वास हा ढळू लागतो, आत्मभान हरवू लागतं. आणि म्हणून भावनिक आधार हा केवळ वैयक्तिक आयुष्यातच नव्हे तर कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनातही मूलभूत गरज म्हणून समोर येतो. आधुनिक जीवनशैली, स्पर्धात्मक प्रवृत्ती, एकल कुटुंब पद्धती आणि वाढती तंत्राधारित गुंतवणूक यामुळे आजची पिढी भावनिकदृष्ट्या अस्थिर आणि असुरक्षित होत चालली आहे. हे आपल्याला आजच्या काळाचं वास्तव दिसून येतं. त्यामुळे मानसिक आरोग्याच्या संदर्भात भावनिक आधाराचं महत्त्व अधिकाधिक अधोरेखित होतं. हे महत्त्व लक्षात घेऊन आजच्या काहीतरी विशेषच्या 14व्या भागात भावनिक आधाराचे महत्त्व या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत मृणालिनी ओक. मृणालिनी ओक या गेल्या 12 वर्षांपासून मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आत्महत्यापूर्व प्रतिबंध या अत्यंत नाजूक आणि संवेदनशील विषयावर त्या अनेकही आत्महत्या प्रतिबंध आणि भावनिक आधार हेल्पलाईनच्या स्वयंसेविका म्हणून काम करत आहेत. या कार्याचा व्यापक प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी लोकसत्ता या दैनिकातून लेखनही केलेले आहे. मृणालिनीताईंचं मी इथे मगाशी स्वागत केलेलं आहे. पुन्हा एकदा आमच्या ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये आपण नेहमी छान प्रतिभांगणतर्फे एक छोटीशी भेट देऊन स्वागत करत असतो. आपल्यामध्ये इथे प्राची गोडे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की आपण इथे मृणालिनीताईंचं स्वागत करावं. काहीतरी विशेष या कार्यक्रमाची पुढची सूत्र मी लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. नमस्कार मृणालिनीताई. आधी धन्यवाद अश्विनी. आजच्या पाहुण्यांची खूप छान समर्पकपणे तू ओळख करून दिली आहेस. खूप खूप धन्यवाद. आणि मृणालिनीताई, ग्रंथाली परिवारात आपलं सहर्ष स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे भावनिक आधाराचं महत्त्व. आता आपण लहानपणापासून शारीरिक आरोग्याला महत्त्व देतो, पण भावनिक आरोग्याबद्दल बोलत नाही. तेव्हा आजच्या शतकात गरज असलेला हा विषय आहे आणि ह्याच्यासाठी तुमच्याशिवाय अजून कोण असणार. त्यामुळे एकदम समर्पक अशा एकदम म्हणजे काय म्हणतात, विषयाला अनुरूप असं अंकही आणि सगळं साधू झालेलं आहे. तेव्हा आपण आजच्या विषयाकडे वळूया. सर्वप्रथम आमचे मेंटर आणि गुरु दिवंगत मनोहर रांगणेकर सर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून मला इथे आमंत्रित केल्याबद्दल ग्रंथाली समूहाचे वैयक्तिकरित्या सुद्धा तुझे आणि उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. भावनिक आधाराचा महत्त्व हा विषय आपण ठरवला आणि त्याच्यात विषयात हात घालण्यापूर्वी मला थोडंसं त्याची पार्श्वभूमी सांगायची आहे. या विषयावर बोलणं आज का महत्त्वाचं आहे त्याबद्दल थोडंसं सांगायचं आहे. तर जागतिक आरोग्य संघटना म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाईड प्रिव्हेन्शन यांच्या दोघांच्या ह्यांनी 10 सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून घोषित केलेला आहे. हा दिवस जगभर ह्याच्याबद्दल पुष्कळ अवेअरनेस ड्राईव्ज असतात, बरेच कार्यक्रम होतात.
आणि या दिवसाचं महत्त्व सांगणारं एक ब्रीदवाक्य आहे, एक स्लोगन आहे. आणि यावर्षीचं स्लोगन आहे, चेंज द नॅरेटिव्ह, स्टार्ट द कॉन्व्हर्सेशन. म्हणजे या कलंकित मानल्या जाणाऱ्या विषयाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला आणि याबद्दल मोकळेपणाने संवाद सुरू करा. तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनकहीचा या मार्गावर वाटचाल करण्याचा हा एक प्रयत्न आहे. खूप खूप छान आणि आवडलं, नॅरेटिव्ह खूपच आवडलं यावेळेचं. आणि आपला हा एपिसोड पण 10 सप्टेंबरलाच आता रिलीज करणार आहोत. त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा सुवर्णयोग अजून काय असणार. बरोबर आहे. आता आपण विषयाकडे वळूया. आरोग्य आणि भावना यांचा काही संबंध आहे का? हो, अगदी निश्चितच आहे. आणि ते समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आपण आरोग्याची जी व्याख्या आहे ती समजून घेऊया. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची जी व्याख्या दिलेली आहे त्यानुसार हेल्थ इज नॉट ॲब्सेन्स ऑफ डिझीज. आरोग्य म्हणजे रोगाची अनुपस्थिती नव्हे, परंतु संपूर्ण शारीरिक, मानसिक, सामाजिक निरोगीपण आणि कार्यक्षमता. कळलं ना? शारीरिक, मानसिक, सामाजिक निरोगीपण. आता या व्याख्येमध्येच एक उणीव आहे ज्याच्यामुळे ही व्याख्या अपुरी पडते. ती म्हणजे आपल्या मनाला कमकुवत करणाऱ्या भावना आणि त्यांचा आपल्या कार्यक्षमतेवर होणारा परिणाम याची या व्याख्यामध्ये दखल घेतल्या गेलेली नाही आहे. आपल्या कडूवाईट आठवणी, आपल्या काळज्या, पारस्परिक संबंधांमुळे असलेले आपले ताणतणाव, लोक काय म्हणतील ही भीती, या सगळ्याचं आपल्या मनावरती एक दडपण असतं. आणि फार काळ ते दडपण मनावर राहिलं तर एक प्रकारचं एकलकोंड व्यक्तिमत्व तयार होतं. म्हणून ही उणीव ओळखून जागतिक आरोग्य संघटनेनेच एका ग्लोबल कमिशनची स्थापना केली, ज्याचं पुष्कळ देशामध्ये प्रतिनिधित्व आहे. पण त्याचे अध्यक्ष आहेत अमेरिकेचे सर्जन जनरल डॉक्टर विवेक मूर्ती. डॉक्टर विवेक मूर्तींचं म्हणणं आहे की अशा प्रकारचं एकलकोंड व्यक्तिमत्व ह्याची तुलना त्यांनी दिवसाला 15 सिगरेटी ओढल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाशी केलेली आहे. त्यांचं हेही म्हणणं आहे की तहान आणि भूक या ज्या आपल्या मूलभूत नैसर्गिक शरीराच्या गरजा आहेत त्या पूर्ण न झाल्यामुळे जो शरीरावर आणि मनावर परिणाम होतो तसलाच परिणाम अशा एकलकोंड्या व्यक्तीच्या मनावरती होत असतो. तर आपण म्हणू हे ना सगळं हल्ली वाढलं आहे. आपण म्हणू 21व्या शतकातलं गतिमान जीवन, एकत्र कुटुंब पद्धती कोलमडली, त्यामुळे आधी जे प्रश्न घरी सोडवले जायचे त्यासाठी आपण आता आधी काउन्सिलरकडे जातो. पण खरंच प्रश्न नवीन आहेत का? आधी संघर्ष नव्हते का? जवळजवळ 50 वर्षापूर्वी आपल्या लक्षात असेल सगळ्यांच्या 70च्या दशकात एक सिनेमा आला होता गमन. त्याच्यामध्ये शहरयार याची एक सुंदर गझल होती कि सीने में जलन, आँखों में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है. आता या सिनेमातला संदर्भ म्हणजे स्थलांतरित मजूर, त्यांची आर्थिक कुचंबणा, घरच्यांपासून झालेली ताटातूट हे जरी असलं तरी आजही या गझलेतल्या ओळी आपल्या समाजामध्ये कित्येक जणांना लागू होतात. कारण नवीन नवीन प्रश्न जेव्हा समाजापुढे निर्माण होतात तेव्हा परेशान होणं हे पण वाढतंच, हे आपण बघतोच आहोत. तर इथे मला उदाहरण द्यायचं आहे करोनाच्या काळाचं. करोनाचा काळ हा आपल्या सगळ्यांसमोर आलेला अत्यंत अकल्पनीय, अनपेक्षित, अनप्रेसिडेंटेड असा काळ होता. मार्च 2020 बरोबर, जगभरातून लॉकडाऊनच्या बातम्या येऊ लागल्या आणि आपल्याला वाटत होतं की आपलं घर हेच सगळ्यात सुरक्षित आश्रयस्थान आहे, आपल्यासाठी रिफ्यूज आहे. परंतु नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरोच्या 2021 सालच्या अहवालामध्ये असं दिसून आलं की त्यावर्षी कौटुंबिक हिंसा म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेसमध्ये 85% वाढ झाली होती. आणि असे रिपोर्ट्स जगभरातून येत असल्यामुळे युनायटेड नेशन्सने त्याला शॅडो पॅन्डेमिक असं नावही दिलं होतं. आता स्त्री आणि पुरुषांच्या कोपिंग स्किल्समध्ये फरक असतो, क्रायसिस मॅनेजमेंट स्किल्समध्ये फरक असतो. त्यावेळेला घरोघरी सपोर्ट सिस्टम संकुचित झाल्या होत्या. पुष्कळ घरांमध्ये कर्ता पुरुषांच्या नोकऱ्या गेल्या होत्या.
त्यामुळे शारीरिक आणि मानसिक बरोबर आर्थिकसुद्धा जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. लोकांना पुष्कळदा आपल्या स्वप्न आणि महत्त्वाकांक्षांना मुरड घालावी लागली होती. त्यामुळे घरोघरी नैराश्य आणि विफलता वाढलेली होती. आणि असं सगळं अनुभवताना 24/7 घरात कोंबलेल्या अवस्थेत असताना आणि सेफ स्पेसच्या अभावी मनाचा कमकुवतपणा वाढत गेला. त्यातून आपल्या देशात जनसंख्या आणि मानसोपचार याच्या आकड्यांमध्ये काही ताळमेळच नाही आहे. संशोधन सांगतं की दर 1,00,000 व्यक्तींमागे कमीत कमी 3 मानसोपचार तज्ज्ञ हवे, परंतु वस्तुस्थिती फार निराळी आहे. म्हणून आज आपल्या देशात, आपल्या समाजात पुष्कळ स्वयंसेवी संस्था आहेत ज्या मानसिक स्वास्थ्याच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सायकॅट्री आणि काउन्सिलिंगच्या पलीकडे जाऊन जी पोकळी आहे ती भरून काढायचा प्रयत्न करत आहेत. आमची अनकही हेल्पलाईन अशीच एक संस्था आहे. आमचे प्रशिक्षित व्हॉलंटियर्स तुम्हाला गुप्तता आणि गोपनीयता म्हणजे अनॉनिमिटी आणि कॉन्फिडेन्शियलिटीचं आश्वासन देऊन तुम्हाला मोकळेपणाने बोलायची संधी देतात. या प्रक्रियेला आम्ही बिफ्रेंडिंग म्हणतो. आम्ही सगळे बिफ्रेंडर्स आहोत आणि बिफ्रेंडिंगचा अर्थच आहे मुळी निरपेक्ष मैत्री, फ्रेंडशिप विदाऊट एक्सपेक्टेशन्स. खूप खूप छान माहिती दिली. अगदी म्हणजे अपेक्षाच नव्हती की इतकं काही भयानक बाहेर घडत असेल. घरात आपण किती त्या काळात सुखात राहिले नव्हतो. आणि आता तुमच्याशी बोलताना मी तुमच्याकडून ऐकताना कळलं की हा एक फारच मोठा म्हणजे पॅन्डेमिक हाच होता एक, नाही का? म्हणजे शॅडो पॅन्डेमिक त्याचं नाव दिलं त्याच कारणाने. बरोबर आहे, सावलीसारखा होता तो, दिसत नव्हता पण होता. बरोबर बरोबर. म्हणजे आता तुमच्याशी आत्ता ते तुमचं जे ऐकलं याच्यावरून मला लक्षात आलं की हा एकाकीपणा आपल्याला आतून कुठून तरी पोखरत असतो. बरोबर. आणि ह्या जखमा बाहेरून दिसत नसतात. खरं. बरोबर आहे. खरं. आता मला सांगा की भावनिक आधाराचे महत्त्व नक्की काय आहे आणि हे कसं काय तुम्ही देता आणि काय म्हणजे हे सगळं अनाकलनीय वाटायला लागले आता. त्याच्यामुळे कारण आम्हाला आमच्या इथे मानसिक आजारावर सायकॅट्रिस्ट येऊन बोलून निलेश शाह येऊन डॉक्टर निलेश शाहांचं हे झालेलं आहे. बरोबर. पण हे वेगळं होतं. ते मानसिक आजार हे वेगळे होते. आता हे भावनिक आधार तुम्ही जो म्हणता आहात तो हा सगळा वेगळाच आहे. जरा सांगू शकाल का? हो. तर ह्याच्यामध्ये भावना आल्या आणि आधार आला. तर एक खूप देर इज अन इंटरेस्टिंग स्टोरी. डॉक्टर मार्गरेट मीड नावाच्या एक मानववंशशास्त्रज्ञ आहेत, अँथ्रोपॉलॉजिस्ट. त्यांना एकाने एकदा विचारला हा प्रश्न की माणूस सभ्य नक्की कधी झाला, म्हणजे सिव्हिलायझेशनची सुरुवात नक्की कधी झाली? अग्नीचा आविष्कार झाला तेव्हा, का चक्राचा व्हीलचा आविष्कार झाला तेव्हा, का नदीकाठी राहून शेती करता येते हे जेव्हा पहिल्यांदा कळलं आणि सामूहिक जीवन म्हणजे कम्युनिटी लिव्हिंग सुरू झालं तेव्हा माणूस सभ्य झाला असं म्हणता येईल का? तर त्या म्हणाल्या की माणूस जंगलात राहायचा, इतर जनावरांसारखा राहायचा, शिकार करायचा केव्हा त्याची शिकार व्हायची. असं आयुष्य जगत असताना जर का तो पडला, जडला, त्याला इजा झाली, दुखापत झाली, तो धावू पळू शकला नाही, स्वतःचा बचाव करू शकला नाही, तर त्याचा खात्मा होणार हे अगदी निश्चित होतं. तर त्या पुढे म्हणाल्या की त्यांना एकदा त्यांच्या अँथ्रोपॉलॉजीच्या एक्सकव्हेशन्समध्ये एकदा एक सापळा सापडला, एक स्केलेटन सापडलं. आणि असं आढळून आलं की त्या स्केलेटनचं मांडीचं हाड मोडलेलं होतं. नुसतंच मोडलेलं नव्हतं, ते मोडल्यानंतर जुळूनही आलं होतं. तर त्या म्हणाल्या तुम्ही कल्पना करा, ही व्यक्ती शिकार करताना कदाचित उंचावरून पडली असेल किंवा तिच्या पायावर एखादी मोठी फांदी पडली असेल, दगड पडला असेल, हाड मोडलं. पण ज्या अर्थी ते जुळून आलं होतं त्या अर्थी कोणीतरी उचलून तिला सुरक्षित ठिकाणी नेलं असलं पाहिजे, कदाचित तिची सेवा शुश्रूषा केली असली पाहिजे, कदाचित ती पूर्ण बरी होईपर्यंत तिथे थांबली असली पाहिजे. ज्या क्षणी माणसाला ही जाणीव झाली की स्वतःच्या पलीकडे जाऊन ती दुसऱ्या व्यक्तीचा विचार करू शकते आणि नुसतं जाणीव नाही झाली, ती तिने कृतीतून करून दाखवली, त्या क्षणी माणूस सभ्य झाला असं आम्ही मानतो. क्या बात आहे. आता भावनांबद्दल बोलूया आपण. तर एका सायकॉलॉजीच्या प्रोफेसरनी वर्गात एक प्रयोग केला. त्या वर्गात आल्या, त्यांच्या हातात एक पाण्याने भरलेली बाटली आणि एक रिकामा ग्लास होता. त्यांनी ते पाणी ग्लासमध्ये ओतलं आणि वर्गासमोर धरलं. सगळ्यांना वाटलं ते म्हणतील इज द ग्लास हाफ एम्प्टी ऑर इज इट हाफ फुल.
पण त्यांनी तसं नाही विचारलं. त्या म्हणाल्या, या ग्लासचं वजन काय असेल आणि तुम्हाला काय वाटतं, मी किती वेळ हे धरून ठेवू शकेन? कोणी म्हणालं 5 मिनटं, कोणी म्हणालं 10 मिनटं. मग काय होईल? हात दुखायला लागेल, पुढे बोटं बधीर होतील. मी तो ग्लास खाली ठेवलाच नाही तर काय होईल? कदाचित तुमच्या हातून सुटून तो खाली पडेल. पण असं का होईल? वजन तर वाढलेलं नाही आहे, काहीच बदललेलं नाही आहे. मग त्याच म्हणाल्या, गोष्ट किती लहान जरी असली तरी आपण त्याला जे महत्त्व देतो त्यांनी त्याचं वजन वाढतं आणि त्यांनी दडपण वाढतं आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. तो स्वतःची मदत करायची असेल तर कुठलीही लहान वस्तूसुद्धा बाजूला ठेवून त्याच्याकडे तटस्थपणे बघणं हे अनुषंगाने आलंच. पण भावनिक आधार देताना काही गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर समोरच्या माणसाच्या मनाला उभारी देण्यामध्ये आपण समर्थ होऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला वाटणारी क्षुल्लक गोष्ट हे समोरच्याच्या मनामध्ये मोठा संभ्रम निर्माण करू शकते आणि त्या संभ्रमामुळे त्याच्या मनात ताणतणाव निर्माण होऊ शकतो. आपल्याला वाटतं आपल्या पूर्वानुभवावरून आपण कोणाला सल्ला देऊ शकतो, सोल्युशन सांगू शकतो. पण प्रत्येकजण आपापल्या परीने संघर्षाला तोंड देत असतं आणि आधार देणं, सपोर्ट देणं म्हणजे सल्ला देणं किंवा सोल्युशन देणं नव्हे. त्या तणावग्रस्त माणसाच्या मनातल्या भावनांचा गुंता अलगदपणे सोडवणे तीच त्या वेळेला त्याच्या खऱ्या अर्थाने केलेली मदत असते. याची तुलना आपण वॉशिंग मशीनमध्ये धुतलेल्या कपड्याशी करू शकतो. वॉशिंग मशीनमधून धुतलेले कपडे जेव्हा बाहेर निघतात तेव्हा ते सबंध गुंडाळलेले एकमेकात अडकलेले असतात. आपण एक एक कपडा मोकळा करतो, झटकतो आणि वाळत घालतो. त्याचप्रमाणे जेव्हा तणावग्रस्त व्यक्ती तुमच्याबरोबर शेअर करत असते त्याच्या भावना जर का तुम्ही एक एक करून त्याच्यासमोर मांडल्या तर पुष्कळदा आपल्याला सल्ला किंवा सोल्युशन द्यायची गरजच पडत नाही. त्यांच्या आपसुकच लक्षात येतं की त्यांनी धरून ठेवलेले पूर्वग्रह आणि त्यांची मानसिकता हे त्यांच्या वैचारिक वर्तनाच्या आड येते आहे. तर अशा प्रकारे भावनिक आधार देताना या काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. आणि तुम्ही मला एक सांगा की ह्याची हल्ली का गरज वाढत चालली? आता त्याची मी पुष्कळ उदाहरणं आणि आपण केस स्टडीज बघणारच आहोत, त्याच्याबद्दल मी पण सध्या जस्ट एक सुरुवातीला एक असं म्हणतात ना, सुरुवातीला नमनाला एक थोडंसं तर मी जसं सांगितलं, जसं आता कोरोनाच्या काळाबद्दल मी बोलले, ते जसं एक मोठं आपल्या आयुष्यात एक घडलेली समजा तो नंतर आला, पण त्याच्या आधीपासूनच आपण बघतोय ना की आता हे जसं जसं हे 21वं शतक सुरू झालं आहे तसं तसं हे फार आपण ऐकतोय की एकतर तरुण मुलांच्या म्हणजे फारच मला सांगायला क्लेश होत आहेत की आत्महत्याचं आपण प्रकरण ऐकत असतो किंवा म्हणजे खूप काय 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 समाजात नको असलेल्या अशा गोष्टी आपण भावनिक गोष्टी ऐकत असतो. तर ते असं 21व्या शतकाची सुरुवात झाल्यावर जास्ती ऐकायला लागलं आहे का? ते आधी पण होतं, कसं होतं, ते हल्ली का वाढत चाललं आहे हे जस्ट थोडंसं सांगा. नाही, आता जसं मी मघाशी म्हटलं की प्रश्न आधी होते, संघर्ष आधी होते, संदर्भ वेगळे होते. आपण त्या सिनेमाबद्दल बोललो गमनमध्ये, स्थलांतर मजुरांची ती कहाणी होती. पण आज घरोघरी काय होतं आहे? आपल्या मुलांचं स्थलांतर होतं आहे. आपली मुलं कुठे आहेत? आपल्याजवळ नोकरीसाठी, व्यवसायासाठी दुसरं शहर, दुसरे देश शोधत आहेत. त्यामुळे एकटेपण हा जो प्रकार आहे, लोनलीनेस जो प्रकार आहे, घरात माणसंच नाही आहेत, त्यामुळे लोनलीनेस वाढलेला आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडिया, आपण म्हणतो की हे एक उपयोगाचं साधन आहे, कारण का ह्याच्यामध्ये प्रचार करता येतो, माहिती मिळता येते आणि कनेक्टिव्हिटी वाढते. पण त्याच्यावरचा जो आजकाल डिपेंडन्स आहे किंवा त्याचं जे ॲडिक्शन आहे, दॅट इज अ न्यू एज प्रॉब्लेम. त्यामुळे समाजामध्ये जे नवीन नवीन गोष्टी घडून येत आहेत त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स पण त्याप्रमाणे वाढत चालले आहेत. त्याच्यामुळे आता सध्या असं आपण जे म्हणतो ते म्हणजे भावनिक आधाराची गरज फार वाढली आहे. हो, कारण वेगळे वेगळे प्रसंग असतात, त्याचे संदर्भ वेगळे असतात, पण मन तसंच असतं आणि त्याला आधाराची गरज असते. आता मुख्य म्हणजे आता तुमची संस्था अनकही या संस्थेकडे आपण वळूया. तर ह्याची संकल्पना कशी आली, कशी सुरू झाली, जरा छान विस्ताराने सांगा, कारण आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल. तर यांची संकल्पना म्हणजे बिफ्रेंडिंग आहे. मी जे म्हटलं कन्सेप्ट जी आहे ती बिफ्रेंडिंगची आहे आणि ह्याची सुरुवात खूप पूर्वी म्हणजे 1950 साली आणि त्यातून UK झाली. UKमध्ये एका छोट्याशा गावामध्ये त्या वर्षी एक
अत्यंत दुर्दैवी घटना घडली. एका 14 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली. तिची जेव्हा स्युसाईड नोट वाचल्या गेली तेव्हा सगळे हळहळले, कारण तिने लिहिलं होतं की माझी शिक्षा मला होते, मला काहीतरी भयानक रोग झाला आहे आणि मी आय कॅनॉट फेस द वर्ल्ड. आणि तिने ते टोकाचं पाऊल उचललं. काय झालं होतं तिला, तर तिची मासिक पाळी सुरू झाली होती. तर त्या चर्चमधले जे प्रीस्ट होते रेव्हरंड कॅडव्हरा, त्यांना अतिशय वाईट वाटलं की या मुलीला ह्या गोष्टीची एक तर पूर्वकल्पना नव्हती, त्या प्रकारचं संभाषण घरी होत नसेल कदाचित, आणि तिला कोणालाही मोकळेपणाने बोलायचं सुचलं नाही किंवा ती लाज, शरम, लज्जा या सगळ्या भावनांनी ती इतकी ओव्हरवेल्मिंग झालं तिला की तिने हे टोकाचं पाऊल घेतलं. त्यांना वाटलं की असे जगामध्ये कितीतरी लोक असतील जे असे अनुत्तरित प्रश्न घेऊन फिरत असतील, त्यांनी काय करावं, त्यांच्यासाठी एक सेफ स्पेस आपण क्रिएट करायला पाहिजे. तर त्यांनी चक्क पेपरात जाहिरात दिली, द चर्च इज लुकिंग फॉर व्हॉलंटियर्स. आणि जेव्हा त्याची माहिती कळली लोकांना, तेव्हा देशाच्या कोपऱ्याकोपऱ्यातून व्हॉलंटियर्स चालू आणले, त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आणि समारिटन्स ऑफ UK या संस्थेची स्थापना झाली 1950 साली. पण लक्षात असू द्या की या मोहिमेची सुरुवात जरी चर्चपासून झाली असली तरी या कार्याचा ख्रिश्चनिटी धर्माशी काही संबंध नव्हता. जरी लोक येत होती, मोकळेपणाने बोलत होती, तरी त्याचा चर्चमध्ये होणाऱ्या कन्फेशन या प्रकारेच काही संबंध नव्हता. आणि तेव्हापासून आजतागायत ज्या कुठल्या बिफ्रेंडिंग संस्था आहेत जगभर, त्या कुठलाही धार्मिक, आध्यात्मिक किंवा राजकीय पक्षाच्या विचारप्रणालीचं समर्थन करत नाही आणि त्याचा प्रचार करत नाही. तर समारिटन्स ऑफ UKची बातमी उडत मुंबईत आली आणि मुंबईला डॉक्टर सारा दस्तूर म्हणून एक JJ हॉस्पिटलला काम करणाऱ्या सायकॅट्रिस्ट होत्या. त्यांचं भायखळ्याला स्वतःचं क्लिनिक होतं, तिथे मनोरुग्णांना उपचार होत असत. तर त्यांच्याही लक्षात यायचं की मनोरुग्णांबरोबर जे त्यांचे केअरगिव्हर झालेले आहेत, त्यांचं बोलणं जेव्हा त्यांच्या कानावर पडायचं किंवा त्यांचा जो सपोर्ट स्टाफ होता, त्यांच्या गप्पा त्या ऐकायच्या, तर त्यांना वाटायचं की हे मनोरुग्ण नाही आहेत, पण ह्यांना पण इश्यूज आहेत आणि त्यांना पण मोकळेपणाने बोलायची संधी मिळायला पाहिजे. त्यांनी रेव्हरंड कॅडव्हराबरोबर संपर्क साधला आणि 1960 साली समारिटन्स बॉम्बे ट्रस्टची स्थापना झाली मुंबईत. त्यावेळेला अर्थातच फोन्स नसायचे कोणाकडे, तर त्यांनी घरोघरी दारोदारी जाऊन प्रचार केला, पॅम्फलेट्स वाटले. आणि 1993 साली आमच्या फोनवरून हेल्पलाईन सुरू झाली. 2018मध्ये आम्ही ईमेल्सवरून बिफ्रेंडिंग सुरू केलं आणि मागच्या वर्षी आमच्या संस्थेचं नामांतर झालं. अनकही फाउंडेशन आम्ही एस्टॅब्लिश केली. इट्स अ सेक्शन 8 कंपनी, MCAमध्ये रजिस्टर्ड आहेत आणि आपल्या देशामध्ये 15-16 बिफ्रेंडिंग संस्था आहेत, त्याचा आम्ही एक भाग आहोत. त्याचप्रमाणे अभिनेत्री दीपिका पादुकोणनी पण काही वर्षांपूर्वी तिच्या स्वतःच्या अँझायटी अँड डिप्रेशनवर स्पॉटलाईट घातला होता. तर तिच्या लिव्ह लव्ह लाईफ फाउंडेशनचा पण आम्हाला पाठिंबा आहे. तर अशा प्रकारे समारिटन्सपासून झालेली सुरुवात आज अनकहीपर्यंत येऊन थांबलेली आहे. बिफ्रेंडिंगचं काम अबाधित राहावं त्याच्यासाठी आमचे सगळे स्वयंसेवक तत्पर आहेत. आता ही जी संस्था तुमची आहे, आता ह्याचे जे व्हॉलेंटियर असतात, मी स्वयंसेवक काम करतात, तर ह्यांचं वयाची मिनिमम कमीत कमी किती, किमान वयोमर्यादा काय आहे? 18 वर्षाच्या वर कोणीही व्हॉलंटिअरिंग करू शकतं आमच्याकडे. पण त्याच्या आधी त्यांना श्रवण कौशल्य कार्यशाळा म्हणजे वर्कशॉप ऑन ॲक्टिव्ह लिसनिंग हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर त्याच्याबद्दल सांगताना मला एक प्रवास कसा सुरू झाला माझा मला तो विचारणार होते प्रश्न, त्याच्याबद्दल सांगायचं आहे की माझ्या मुलीमुळे, माझी मुलगी 18 वर्षाची होती, तिला जस्ट फार्मसी कॉलेजमध्ये तिचं ॲडमिशन झालेली आणि कॉलेज जीवन सुरू झालं. रोज काहीतरी गमती सांगायची, म्हणजे याची सुरुवात कशी झाली आणि मला माहिती मिळाली आणि त्याच्यामधनंच मला वाटतं तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुला. एक मिनिट सगळ्यांना सांगते आणि प्रेक्षकांना की मृणालिनीताई ह्या व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट आहेत आणि त्या फिजिओथेरपीपासून ते बाजूला राहिलं आणि आता अनकहीच्या ॲक्टिव्ह व्हॉलेंटियर म्हणून काम करतायत. खरं एक टाळ्या होऊन जाऊ त्यांच्यासाठी. म्हणजे
आणि हे अक्षरशः निरपेक्षपणे काम त्या करतायत, ह्याचं मला प्रचंड कौतुक. आता शेवटी पुनर्वसन मनाचं असो शरीराचं असो त्याला टीमवर्क लागतं, हे मात्र मी नक्कीच शिकलेले आहे. आणि आता सांगा की तुमचा प्रवास हा पूर्ण म्हणजे फिजिओथेरपी पासून अंतहीपर्यंत. बरं. तर फिजिओथेरपीचा आता तसा नाही संबंध राहिलेला, पण माझं शिक्षण नागपूरची आहे. फिजिओथेरपीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबईला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आले. इथेच नोकरी मिळाली. नोकरी करता इथेच हॉस्टेलमध्ये राहून वगैरे सगळं वर्किंग वुमन माझं लाईफ सुरू झालं. इथेच भावी पतीची ओळख झाली, लग्न झालं आणि गेले 35 वर्ष मी मुंबईकर आहे. नंतर मुलं बाळं झाली आणि लक्षात आलं की ही तारेवरची कसरत आपल्याला काही जमणार नाही आहे आणि अत्यंत कठीण जाणार आहे आपल्याला करिअर आणि घर आणि मुलांचं करणं. तर ब्रेक घ्यायचा ठरवला फिजिओथेरपीच्या प्रोफेशनपासून. 1 मिनिट आता थोडंसं आमच्या प्रेक्षकांना फिजिओथेरपीबद्दल सांगा, कारण आम्ही ह्या कार्यक्रमामधून वेगवेगळ्या करिअर ऑप्शन्सबद्दल पण सांगत असतो. बरं. तेव्हा फिजिओथेरपी हा ॲज अ करिअर ऑप्शन कसा आहे, काय आहे हल्लीच्या मुलांसाठी, ते थोडंसं सांगा आणि मग आपण पुढे सुरू करू. हो. फिजिओथेरपी ॲज अ करिअर ऑप्शन, तर जिथे डॉक्टरांची ट्रीटमेंट संपते तिथे फिजिओथेरपीची ट्रीटमेंट चालू होते आणि फिजिओथेरपिस्ट हा पूर्णपणे रिहॅबिलिटेशनचा पुनर्वसनाचा जो भाग आहे त्याचा एक इंटिग्रल पार्ट असतो फिजिओथेरपिस्टचा, त्याच्यामधलं रोल. आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण का माणसाला शेवटी जे डिग्निटीनी जगण्याचं जे असतं शेवटी तात्पर्य असतं, आपण कुठल्याही रोगातून बरे होत असताना आपली डिग्निटी आपल्याला हवी असते, आपलं स्वावलंबन आपल्याला हवं असतं, आत्मनिर्भर आपण व्हायला हवं असतं फिजिकली. तर त्याच्यासाठी फिजिओथेरपीचा हा कोर्स अतिशय उपयोगी आहे. ज्यांना त्या भावनेतून त्याच्याकडे बघायचं असेल किंवा हेल्पिंग समबडी रिगेन देअर डिग्निटी ऑफ लाईफ बाय बिईंग अ फिजिओथेरपिस्ट टू देम, तसा आहे. 4 वर्षाचा अभ्यासक्रम आहे मला वाटतं. आजकाल पुष्कळ स्पेशलायझेशन आहे त्याच्यामध्ये आणि इट्स अ व्हेरी लुक्रेटिव्ह फील्ड ऑल्सो. त्यामुळे तिला सांगायला हरकत नाही. हो ऑफकोर्स. सगळ्यांनीच डॉक्टर व्हायची गरज नाही आहे, तर त्याच्यासाठी फिजिओथेरपिस्टला पण डॉक्टरचीच उपाधी आहे. अच्छा, तुम्ही डॉक्टर मृणालिनी ओक आहात. मी नाही तसं म्हणणार, कारण का माझी प्रॅक्टिस मी सांगितल्याप्रमाणे गेले 25 वर्ष बंद आहे, त्यामुळे मला तसं नाही म्हणता येणार, पण डॉक्टरची उपाधी लावता येते. ठीक आहे, आता आपण पुढे सुरू. तर माझी लेक अशीच कॉलेजमधून रोज काहीतरी गमती सांगायची. तर त्या दिवशी तिने मला अशी थप्पी दिली पॅम्फलेटशी आणि म्हणाले की आमच्या काउन्सिलर मॅडम आल्या होत्या वर्गात आणि त्या म्हणाल्या की तुम्हाला कुठल्या तरी NGOमध्ये व्हॉलंटिअरिंग करायला पाहिजे, आम्ही कॉलेज सपोर्ट करते या गोष्टीला आणि त्याच्यासाठी तुम्हाला क्रेडिट्स पण मिळतात. तर ती मी पॅम्फलेट चाळताना एकदम एक बघून मी थबकलेच. म्हटलं अगं सुसाईड प्रिव्हेन्शन हेल्पलाईन, हा काय असं काही असतं, मला काहीच कल्पना नव्हती. तर ती म्हणाली या संस्थेसाठी आमच्या कॉलेजमधले मॅक्सिमम व्हॉलंटियर्स जातात, काम करतात. तर ह्यांचं सेंटर आमच्या कॉलेजच्या अगदी जवळ आहे, उद्या मी पण जाऊन त्यांना भेटायचं म्हणते. कुठलं कॉलेज होतं तिचं? UDCT, तेव्हा UDCT, आता ICT म्हणतात त्याला. हां, वडाळ्याला आहे ते. ती म्हणे जवळच आहे त्यांचं सेंटर, मी तिथे जाऊन भेटते. तर मी म्हटलं अगं पण आत्महत्याचा विचार करणाऱ्या लोकांची मनस्थिती किती भयंकर असेल, तुझं वय काय आहे, तुला काय समजतं आहे का, अनुभव काय आहे तुला, तू काय त्यांना सल्ला देणार आहेस का गायडन्स देणार आहेस? मुळीच नाही म्हटलं. माझ्या आई होण्याचा अधिकार अगदी गाजवत मी ते पॅम्पलेट काढून घेतलं तिच्या हातून. म्हणजे तू इथे जायचं नाही, तू दुसरी कुठली संस्था निवड. पण माझ्याच मनात कुतूहल चालू झालं होतं, कारण का 8, 10, 12, 15 वर्ष कशी गेली कळलं नाही. माझ्या मिस्टरांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला होता आणि फिजिओथेरपी माझं मागे पडलं होतं आधी सांगितल्याप्रमाणे. खूप बिझी होते, प्रगती चांगली होती, पण समाधानकारक आयुष्य आपण जगतो आहे असं मला थोडंसं वाटेनासं झालं होतं. फ्रस्ट्रेशन वाढायला लागलं होतं. बाहेर पडून काहीतरी करायला पाहिजे, पण नवीन काही शिकण्यासाठी थोडा वेळ देणं शक्य नव्हतं, कारण घरचा व्यवसाय हा पूर्णपणे त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होते मी. आणि फिजिओथेरपीमध्ये परत जाण्याचं, परत ते वेळेची कमिटमेंट मला कळत होतं की मला आता ते शक्य नाही आहे. तर त्या पॅम्फलेटमधला नंबर बघून दुसऱ्या दिवशी मीच तो नंबर फिरवला, समॅरिटन सुसाईड प्रिव्हेन्शन हेल्पलाईनचा. अतिशय गोड आवाजात एका मुलींनी मला सांगितलं, समॅरिटन्स हेल्पलाईन, मी आपली काय मदत करू शकते, तुम्हाला मोकळेपणाने बोलण्यासाठी ही एक सेफ जागा आहे, तुम्हाला काही शेअर करायचं आहे का? नाही, तुमच्या संस्थेत स्वयंसेवक होण्यासाठी काय करावं लागेल ती माहिती हवी आहे मला. माझ्या नकळत मी बोलून गेले, म्हणजे जी संधी मी शोधत होते ती हीच आहे का असं मला वाटायला लागलं होतं. तर तिने फोन
एका सद्गृहस्थांच्या हाती दिला आणि माझी ओळख झाली संस्थेचे असिस्टंट डायरेक्टर मनोहर रांगणेकर सरांची. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी कार्यालयात येऊन भेटा असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी मी पोचले तिथे. गुरुवारचा वार, सरांचा वार गुरुवारचा असायचा. आणि मनोहर सर भेटले. 70च्या पुढचे, चेहऱ्यावर मंद स्मित, अतिशय प्लेझंट पर्सनॅलिटी, जुनी ओळख असल्यासारख्या गप्पा झाल्या आणि त्यांनी मला संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल सांगितलं. संस्था ही पूर्णपणे स्वयंसेवक चालवतात, त्यामुळे आमच्या वेळेवरती मर्यादा आहेत. दुपारी 3 ते 9 हेल्पलाईन चालू असते आणि त्याच्यासाठी आमचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना आम्ही श्रवण कौशल्य कार्यशाळेचा त्यांना आम्ही ॲक्टिव्ह लिस्निंगचे वर्कशॉप्स करायला लावतो. ते सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. मी मात्र माझ्या मनात थगथगणारा प्रश्न विचारला की या कामासाठी, आत्महत्या प्रतिबंधासारख्या कामासाठी आपल्यासारखी परिपक्व माणसं हवीत, जीवनातल्या अनुभवातून तयार झालेली माणसं हवीत. तुम्ही 18-20 वर्षाच्या गोवळ्या पोरांना घेता, ते कसं काय? तर ते म्हणाले, श्रवणासाठी एक विशिष्ट प्रकारचं व्यक्तिमत्व लागतं ज्याचा वयाशी काही संबंध नसतो. कार्यशाळेमध्ये श्रवणाचं महत्त्व शिकवलं जातं आणि व्हॉलंटियर्स आपल्या मनातले पूर्वग्रह तपासून बघतात. आमच्या दृष्टीने 2च क्वालिटीज आम्ही व्हॉलंटियर्समध्ये बघतो. पहिलं म्हणजे एम्पथी, म्हणजे समान अनुभूती. तुमची जर का फार पक्की मतं असतील किंवा एक जजमेंटल ॲटिट्यूड असेल तर तुम्ही समोरच्याचं ऐकूच शकत नाही, ऐकण्यास असमर्थच ठरता. दुसरी महत्त्वाची बाब जी स्वयंसेवकांना संस्थेशी जोडते ती म्हणजे त्यांची वचनबद्धता, कमिटमेंट टू द कॉज. ते म्हणाले, व्यक्तीपेक्षा संस्था मोठी, संस्थेपेक्षा तिचं कार्य मोठं आणि कार्यापेक्षा कार्याचं उद्दिष्ट मोठं. आपल्या संस्थेचं उद्दिष्ट आहे, विजन आहे, टू हॅव अ वर्ल्ड वे फ्युअर पीपल डाय बाय सुसाईड. आमच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आमच्याकडे काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी आमचं हे विजन शेअर करावं. म्हणून या कार्यशाळेच्या माध्यमातून आम्हाला योग्य स्वयंसेवक निवडायला मदत मिळते आणि 18 वर्षाच्या वर कोणीही आमच्याकडे व्हॉलंटियर होऊ शकतं. एवढं बोलले सर आणि त्यांनी माझ्या हातात एक कागद दिला. म्हणाले, हा एक क्वेश्चनेअर आहे, तो तुम्ही पूर्ण करा, या पुढची चर्चा आपण त्यानंतर करूया. तो कागद बघते तर 4 पानी परीक्षेचं प्रश्नपत्रिका जणू पाठपोट. हां, आणि विषय मी, मृणालिनी आणि मृणालिनीचं व्यक्तिमत्व. त्या पुढचा 1.5 तास मी आज तागायत केला नसेल इतका माझ्या स्वभावाचा, माझ्या प्रतिक्रियांचा, माझ्या व्यक्तिमत्वाबद्दल सखोल विचार केला. खरंच माझा स्वभाव कसा आहे, माझी नाती कशी आहेत, माझं ज्यांच्याशी पटतं त्यांच्याशी का पटतं, ज्यांच्याशी पटत नाही त्यांच्याशी का पटत नाही, घरात आणि घराबाहेर मी कशी वागते, मदत देताना मदत घेताना माझ्या वृत्तीमध्ये फरक असतो का, धर्माबद्दल माझे काय विचार आहेत, एड्सचे रुग्ण किंवा समलैंगिकता याबद्दल मला काय वाटतं, लोकांना सल्ला देताना त्यांनी माझ्या सल्ल्यानुसारच वागावं हा माझा आग्रह असतो का, चुकणारी व्यक्ती मला गुन्हेगार वाटते का, आत्महत्याचा प्रयत्न करून वाचलेल्या व्यक्तीबद्दल मला तिरस्कार वाटतो, राग येतो का सहानुभूती वाटते, माझ्या आयुष्यातला एखादा प्रसंग ज्याच्याबद्दल मला खंत असेल, पश्चाताप असेल, त्या प्रसंगाला आज मी कुठल्या भावनेने सामोरं जाते, असेच अनेक प्रश्न, विचार करायला लागणारे प्रश्न. आणि त्यानंतरच्या चर्चेमध्ये माझ्याच मनातले पुष्कळ पूर्वग्रह गळून पडले. मला हे समजलं की मनाच्या विमनस्क मनस्थितीमध्ये माइल्ड मेलन्कोलिया हे एक टोक असू शकतं, तर आत्महत्या करण्याची मनस्थिती हे दुसरं टोक असू शकतं. आणि दोन्ही केसेसमध्ये माणूस मनोरुग्ण असतो का, तर मुळीच नाही. कधीकधी जर नको असताना सल्ला ऐकावा लागला किंवा फार टीका होत असली किंवा मनामध्ये प्रचंड घालमेल सुरू असताना कोणी समजून घेणारं नाही असं वाटलं किंवा आपल्यामुळे इतरांचा अपेक्षाभंग होतो आहे असं वाटलं किंवा लोक काय म्हणतील ही भीती जर का कायम मनात घर करून बसली तर सूचनाचं होतं आणि भावनांचा गुंता वाढत जातो. मला हेही समजलं
की प्रत्येक भावनिकरित्या व्यक्तीला तुम्ही जर का तुझ्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत का असं विचारलं तर तुम्ही तसं त्याला करायला प्रवृत्त करत नसता. उलट ती व्यक्ती तुमच्याकडे विश्वासाने बघू लागते की कदाचित या व्यक्तीला आपली मनस्थिती समजेल, कदाचित हिच्याबरोबर मी माझं मन मोकळं करू शकेन आणि कदाचित त्याच्यामुळे मला पर्याय सुचू लागतील. कारण आत्महत्याचा प्रयत्न करून वाचलेल्या लोकांना जेव्हा कधी विचारण्यात आलं की तुला खरंच जगायची इच्छाच नव्हती का, तर प्रत्येक वेळेला एकच उत्तर ऐकण्यास आलं, मला जगायचं नव्हतं असं नाही, परंतु माझ्या समस्येचा अंत करण्यासाठी मला दुसरा कुठलाही मार्ग दिसत नव्हता. तर माझी श्रवण कौशल्य कार्यशाळेसाठी सिलेक्शन झालं आणि मी संस्थेमध्ये स्वयंसेवक म्हणून रुजू झाले. मनाला विकलांग करणाऱ्या भावना मला जवळून बघायला म्हणजे ऐकायला मिळाल्या. त्याच्यामध्ये प्रामुख्याने एकटेपण म्हणजे लोनलीनेस, एकाकीपण म्हणजे सोशल आयसोलेशन, नैराश्य, दुःख, शोक, भीती, स्वतःबद्दल तिरस्कार, पश्चाताप, खंत आणि सबसे बडा है रोग, क्या कहेंगे लोग. मला हेही समजलं की प्रत्येक भावनिकरित्या विकलांग झालेल्या व्यक्तीला समुपदेशनाची गरज नसते. गरज असते फक्त एका अशा व्यक्तीची जे मनापासून तिचं बोलणं ऐकून घेईल आणि तिला निर्बंध होण्याची संधी देईल. संस्थेची कार्यपद्धतीच ही आहे की समोर आलेल्या हताश, निराश आणि आत्महत्या प्रवृत्त व्यक्तीला सेफ स्पेस द्यायची आणि त्यांना विश्वास संपादन करायचं त्यांच्या मनामध्ये की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुम्ही एकटे नाहीत. परंतु मला आणखीन एक गोष्ट समजली, ती म्हणजे संस्थेच्या या कार्याला असलेल्या मर्यादा, लिमिटेशन्स आहेत या कामाला. आम्ही सगळे ट्रेन्ड व्हॉलंटियर्स आहोत. आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही समाजात जी पोकळी निर्माण झाली आहे सायकॅट्री आणि काउन्सिलिंगच्या पलीकडे जाऊन ती पोकळी भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे आमचा. पण आम्ही मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स नाही. त्यामुळे सल्ला देणे, सोल्युशन्स सांगणे, गाईड करणे, थेरपी सुचवणे हे सगळं आमच्या स्कोपमध्ये बसतच नाही. कधीकधी कॉलर्स निराश होतात, चिडतात आमच्यावरती, रागवतात की तुम्ही नुसतं ऐकून घेणार, मग तुमच्याशी बोलून काय उपयोग आहे जर का तुम्ही सोल्युशन्स देणार नसलात तर. पण असं बघा, बुडणाऱ्या व्यक्तीला तुम्ही पोहणं शिकवू शकत नाही. व्यक्ती जर का बुडते आहे असं वाटलं तर त्यावेळेला तुम्ही एकच करू शकता, स्वतः शांत राहायचं, स्थिर राहायचं, मदतीचा हात पुढे करायचा आणि हळूहळू त्यांना किनाऱ्यापर्यंत आणायचा प्रयत्न करायचा. तसं जेव्हा विचारांची सुनामी मनावर येऊन आदळते तेव्हा आपण फक्त आपल्या आश्वासक अस्तित्वाची जाणीव त्यांना करून देऊ शकतो की बाबा रे, मी आहे तुझ्यासोबत, तू स्वतःला एकटी समजू नकोस, तू स्वतःला एकटा समजू नकोस, तुझ्या या खडतर वाटणाऱ्या प्रवासामध्ये मी तुझ्या सोबती आहे. किती छान, अगदी ऐकतच राहावंसं असं वाटतं ना. खरोखर अगदी म्हणजे फार महान कार्य असं वाटतं हे. आता मी थोडक्यात म्हणजे ह्याचं आपण एक काय म्हणतात, एक छोटं ह्याच्यात म्हणायचं म्हटलं की अपयश किंवा नकारात्मकता हल्ली जी असते किंवा एकाकी, तुम्ही म्हणालात ते छान वाटलं की एकाकीपणा आणि एकटेपणा फरक आहे. हां, ह्याच्यात फरक आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि अपयश पण हल्ली मुलांना म्हणजे पलवाची सवय नाही लागली की काय माहीत नाही, पण नसतं. आणि त्याच्यात दुसरं म्हणजे एक नैराश्य असतं सगळ्यांना किंवा एक नकारात्मकता खूप वाढते त्याच्यामुळे. अपेक्षाभंग होण्याचं दुःख हे फार मोठी असते. खरं की आपल्यामुळे इतरांना दुःख होतं आहे, आईवडिलांना किंवा समाजाला, की आपल्याबद्दल काही अपेक्षा आहेत आणि त्या आपण पूर्ण करू शकत नाही आहोत, हे एक मोठं दुःख असतं. आणि हे हल्ली कॉम्पिटिशनच्या जमान्यात खूप वाढत चाललं. कॉम्पिटिशन आणि कृत्रिम आभासी जगात जे लोक जगत आहेत, सोशल मीडियाबद्दल आपण मगाशी जे बोललो थोडंसं, की ते इतकं म्हणजे त्याच्यामधले माहितीसुद्धा अशी उत्तेजक रील्सच्या माध्यमातून अशी पुढे येते की ते आभासी जग आहे हे तरुणांना कळत नाही. आणि ते कळेपर्यंत त्याच्याकडे आकर्षित होऊन ते ॲडिक्शन झालेलं असतं आणि त्याचा मानसिक स्वास्थ्यावरती तरुणांच्या भयंकरच परिणाम आज बघायला मिळतो. तर माझ्याकडे काही केस स्टडीज आहेत. आपण आणि अजून एक पण तुम्हाला सांगते की अजून एक नवीन हल्ली ऐकिवात येते, फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट.
म्हणजे काहीतरी आपण एक मिस करतोय, म्हणजे काहीतरी आपण चुकतोय आपल्यातून, आपण त्याच्यामध्ये भाग नाही होत असं हल्ली भयानक लोकांना वाटत असतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला एखाद्या पार्टीला नाही बोलवलं, आपल्याला एखाद्या ह्याला नाही बोलवलं तर त्या लोकांना असं वाटतं की अरे आपल्याला सगळ्यांनी वाईट टाकलं की काय, आणि नैराश्य येतं, एकाकीपणा येतो, मग कळत नाही काय होतं, मग घरच्यांवरची चिडचिड काढायची असं. तर ह्याच्या सगळ्यांसाठी तुमची अनकही किती चांगली आहे संस्था. बरोबर. आणि हे एक कनेक्शन आहे, दुर्दैवी कनेक्शन आहे सोशल मीडिया आणि हेल्पलाईनमध्ये, की सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे हेल्पलाईनवरचं तरुणांचं ट्रॅफिक वाढलेलं आहे हे नक्कीच म्हणता येईल. कारण सोशल मीडिया हे आज आपला वसलेलं भूत आहे आपल्या हातकुंडावरती. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, 2022 सालचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये असं दिसून आलं की 12-13 वर्षाची मुलं मुली जे दिवसाला 2 तास कदाचित घालवत असतील इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती, त्यांच्यामध्ये आत्महत्येची प्रवृत्ती वाढलेली आहे. तसंच 15 ते 25 या वयोगटातील जे तरुण आहेत त्यांनी जर का दिवसाला 3 तास ह्याच्यावरती घालवले फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती, तर त्यांच्यामध्ये अँटी सोशल बिहेवियर, आक्रमकता, अँझायटी, डिप्रेशन याचं प्रमाण 25% वाढलेलं आहे. आणि जगभरातून हे आकडे असेच आहेत की 15 ते 30 हे जे वयोगट आहे ते मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने सगळ्यात वल्नरेबल असं मानलं गेलेलं आहे. आणि अनकही हेल्पलाईनवरती सुद्धा येणारे कॉल्समध्ये 65% कॉल्स हे याच वयोगटातल्या तरुणांचे असतात. मला वाटलं होतं की कनेक्शन आहे, मला असं वाटलं की रिटायर्डमेंटनंतर लोक जास्ती वेळ घालवत आहेत त्याच्यामुळे तुमच्याकडे जास्ती रिटायर्ड लोकांचे येत असतील कॉल्स, किंवा ज्या बायका ज्या आता रिटायर होऊन घरी बसल्या आहेत आणि त्या एकापीपणा आल्या, आता काय करावं कळत नाहीये, तर अशांचे तुमच्याकडे कॉल येतील का असं मला वाटलं होतं. जगभरातून हेच आकडे येत आहेत की 15 ते 30 याच वयोगटामध्ये सगळ्यात जास्त मानसिक स्वास्थ्यांचे इश्यूज येत आहेत आणि त्यांच्याचमध्ये आत्महत्येची प्रवृत्तीसुद्धा वाढताना दिसते. भयानक आहे. आता सोशल मीडियाच्या आपण ह्याच्यात आलो आहे याच्याकडे, तर आता हेल्पलाईन म्हणजे फोनवर, बरोबर आहे. आता इतकं सोशल मीडिया आपल्याकडे आहे, तर मग हेल्पलाईनचा वापर कसं काय करतायत? म्हणजे कसं की एक तेच फेसबुक ह्याच्यावर टाकलं किंवा व्हॉट्सअप कॉल हे केलं, बरोबर, तर तशाऐवजी म्हणजे हेल्पलाईन घेऊन फोन करणं हा प्रकार जरा विचित्र वाटतोय मला हल्लीच्या काळात. हो, पण कसं असतं ना, गुप्तता आणि गोपनीयता, अनॉनिमिटी आणि कॉन्फिडेन्शियलिटी जी आपण ऑफर करतो ते, आणि सोशल मीडियाचा उपयोग नक्कीच प्रचार आणि माहितीसाठी आहे, पण संवेदनशील कठीण परिस्थितीमध्ये तात्काळ आणि गोपनीय सेवा करणं हे जे हेल्पलाईनवरती शक्य आहे ते मला नाही वाटत सोशल मीडियावरती शक्य आहे. त्याच्यामुळे सोशल मीडिया अपनी जगा, पण हेल्पलाईनवरती ज्या प्रकारे लोकांना मोकळेपणाने बोलता येतं आणि त्यांना विश्वास वाटतो, आपण त्यांच्या मनात विश्वास निर्माण करतो की त्यांनी कितीही वेळ आपल्याशी बोलावं, त्यांच्या मनातलं मोकळं करावं, तर ती संधी सोशल मीडियावर मिळणं शक्य नसतं. सगळं ओपन प्लॅटफॉर्म असतं ते, आणि आय थिंक द बिगेस्ट प्रॉब्लेम इज अनॉनिमिटी आणि कॉन्फिडेन्शियलिटी, आणि त्याच्यासाठी हेल्पलाईन सबस्टिट्यूट करू शकत नाही सोशल मीडिया. करेक्ट. आणि अजून एक म्हणजे असं की किती म्हणजे लहान मुलांनी तुम्हाला फोन केले तर चालतं? कोणीही आम्हाला फोन करू शकतं. ज्यांना फोन धरून फोन डायल करून बोलता येतं ते कुठलीही व्यक्ती आपल्याला फोन करू शकते, त्याला वयाची मर्यादा नाही आहे. कधी कधी आईवडिलांची भीती वाटते मुलांना, हो, आणि अशा वेळी त्यांना असं वाटतं की, आणि शाळेच्या काउन्सिलरशी त्यांना बोलायचं नसतं, हो, कारण का की आपल्या मित्रमैत्रिणींना कळेल असं, ते गोपनीयता असते. तर मला कोणीतरी विचारायला सांगितलं होतं की लहान मुलांनी जर बोललं तर चालेल का? चालेल, कोणीही बोलू शकतं, कारण सेफ स्पेस ही प्रत्येकाला हवी असते. एक रिस्पेक्ट आणि नॉन जजमेंटल ॲक्सेप्टन्स आम्ही जे म्हणतो की बिनाशर्त तुमच्या भावनाचा स्वीकार करणारी व्यक्ती आपली ऐकून घेते, की ज्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल पूर्वग्रह नाही आहेत, किंवा त्यांना खात्री वाटते की ह्यांच्याशी बोलल्यानंतर ती गोष्ट बाहेर पडणार नाही आहे, त्याचं काही गॉसिप व्हॅल्यू येणार नाही आहे, त्यांच्या घरच्यांपर्यंत पोचणार नाही आहे. तर ते सगळं असल्यामुळे हेल्पलाईनवरती कोणी फोन करू शकतं आणि कोणीही करतं. त्याच्यामुळे त्याचा उपयोग नक्कीच कुठल्याही वयोगटातले लोक करू शकतात. आणि दुसरं म्हणजे हे जे व्हॉलेंटियर तुम्ही म्हणालात की तर त्याला समजा माझ्या आता मैत्रिणींना किंवा कोणाला तरी व्हॉलेंटियर व्हायचं असेल तर काय हे तुम्ही जे म्हणाला ते ट्रेनिंग घ्यावं लागेल? ट्रेनिंग घेणं कंपल्सरी आहे. ते 6 ते 7 दिवसांचं आजकाल ऑनलाईन, कोरोनानंतर आमचं ऑनलाईन ट्रेनिंग आहे. आणि हां, तुमच्या माहितीकरता म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये आता नेक्स्ट ट्रेनिंग ड्यू आहे आमचं 13-14 तारखेकडे. त्याच्या आधी एक ग्रुप डिस्कशन असतो.
तर सगळ्यांना पॅम्फलेट्स कदाचित मिळाले असतील, माहिती नाही, पण त्याच्यामध्ये माहिती आहे. अनकही व्हॉलंटिअरिंग @gmail.com हे जे ईमेल ॲड्रेस आहे त्याच्यावर तुम्ही थोडक्यात तुमची माहिती आणि तुमचा इंटरेस्ट दाखवू शकता की तुम्हाला व्हॉलंटिअर व्हायचं आहे. त्यानंतर आमची टीम तुमच्याशी संपर्क करते. ग्रुप डिस्कशनसाठी तुम्हाला आमंत्रित केलं जातं. त्याचा दिवस आणि वेळ ठरवला जातं. ते ग्रुप डिस्कशनचा पिरियड आता चालू आहे. त्यामुळे सिलेक्शन त्याच्यामधून होतं इच्छुक स्वयंसेवकांचं. आणि मग 6 ते 7 दिवस हे दिवसभर 9 ते 5, 10 ते 5 असं ट्रेनिंग असतं. ते पण ऑनलाईन असतं. त्याच्यानंतरची प्रोसेस सिलेक्शनची जरा स्ट्रिंजंट असते. फीडबॅक इंटरव्ह्यूज असतात, त्यांचं मॉक कॉल्स घेतले जातात आणि मुख्य म्हणजे त्यांची तयारी ही पण चाचपडून बघावी लागते की कितपत व्हॉलंटियर्स त्यांना ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना कितपत मनाची तयारी आहे ते करण्याची. काही जणांना शक्य पण नसतं वेळ देणं हेल्पलाईनला. किती वेळ, तर वेगळ्या किती वेळ असा द्यायचा असतो? असा म्हणजे आमची अपेक्षा फक्त आठवड्यातून 1 दिवस हेल्पलाईनला वेळ देण्यासाठी, फक्त आठवड्यातून 1 दिवस 3 तास. कारण हेल्पलाईनच्या वेळा आहेत दुपारी 4 ते रात्री 10. तर तुम्ही 4 ते 7 नाही तर 7 ते 10 असा कुठलाही स्लॉट आठवड्यातला एक कुठलाही तुमच्या सोयीचा दिवस निवडू शकता. मात्र तुम्ही तोच दिवस दर आठवड्याला तुम्ही हजर राहायला पाहिजे. आणि त्या व्यतिरिक्त आमचं ईमेल पण बिफ्रेंडिंग आहे. ईमेलवरचं पण वेगळं ट्रेनिंग दिलं जातं. ज्या लोकांना हेल्पलाईनवरती काम करणं शक्य नाही आहे किंवा ज्यांचं सिलेक्शन होत नाही त्यांना आपण आमचे आउटरीचचे प्रोग्राम्स आहेत किंवा आमची सोशल मीडिया टीम आहे, ॲडमिनचं पुष्कळ वर्क काम आहे. आणि हे आमचं आता क्लाउड टेलिफोनीवरती चालतं. म्हणजे आता रिमोट आहे. आम्ही एक जी सर्व्हिस घेतली आहे, सबस्क्रिप्शन घेतलं आहे त्याच्यामार्फत ही हेल्पलाईन चालते. तर त्याचं काम सांभाळणारे आमची बॅकएंड टीम आहे. तर ज्या ज्या स्किल्स तुमच्यामध्ये आहेत किंवा तुमचा अनुभव जो आहे त्याप्रमाणे तुम्ही आमच्या संस्थेशी जोडलेलं राहू शकता. त्यामुळे एनीबडी कॅन बी अ व्हॉलंटियर इन अनकही, बट तुम्हाला ते ट्रेनिंग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याशिवाय आणि कमिटमेंट महत्त्वाची आहे. कारण त्याशिवाय भाषा कुठल्या भाषेत असतं हे ट्रेनिंग? हे इंग्लिश त्यात हिंदीमध्ये असतं. आणि कॉल्स जे येतात ते इंग्लिश, हिंदी, मराठीमध्येच मोस्टली. मुंबईत आहोत आपण, गुजरातीमध्ये पण येतात. आमच्या काही व्हॉलंटियर्सना येतं गुजराती, तर गुजरातीमध्ये पण होता. पण प्रामुख्याने इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये कॉल्स घेतले जातात. आणि ट्रेनिंग मात्र इंग्लिश आणि हिंदीमध्ये होतं. आणि हे भारतभर अशा आहेत संस्था? भारतभर संस्था आहेत. प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये आमच्या ह्याला बिफ्रेंडिंग म्हणतो ना आपण, जे मी आधी म्हटल्याप्रमाणे. तर बिफ्रेंडर्स इंडिया नावाची एक इंडियन नॅशनल एक ऑर्गनायझेशन आहे. त्याच्या अंडर म्हणजे या सगळ्यांचे तत्त्व सेम आहेत. जे मी आधी तुम्हाला म्हटलं, धार्मिक, आध्यात्मिक, राजकीय कुठल्याही पक्षाचं हे करत नाही. आणि प्युअरली नॉन जजमेंटल ॲक्सेप्टन्स, बिफ्रेंडिंगचं जे कॉन्सेप्ट आहे ते फॉलो करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या पुण्याला कनेक्टिंग म्हणून आहे, गोव्याला कूच म्हणून आहे, रोशनी म्हणून साऊथ इंडियामध्ये आहे. आणि अशा दिल्लीला मला वाटतं स्नेहा आहे, स्नेहा चेन्नईला आहे, दिल्लीला सुमैत्री आहे, कलकत्त्याला लाईफलाईन आहे. अशा पुष्कळ जीवन म्हणून जमशेदपूरला आहेत. तर अशा 15-16 संस्था आहेत आणि ते सगळे हेच प्रकारे काम करतात. आणि आमच्याकडे जर का कोणी फॉर एक्झाम्पल तेलुगू स्पीकिंग कोणी कॉल केला तर आम्ही त्यांना तिकडचे साऊथ इंडियामधले नंबर देऊ शकतो. किंवा कोणी गुजराती असेल तर 7 म्हणून अहमदाबादला आहे, त्यांचा नंबर देऊ शकतो. तर तसंच चालतं. आणि त्याप्रमाणे हे बिफ्रेंडिंगचं काम नॅशनल लेवलवरती या संस्थांच्या द्वारे होतं. नाही तर मग हिंदी आणि इंग्लिश हे असतं जनरली सगळं. हां, इंग्लिश आणि हिंदी हे सगळ्यांना समजणाऱ्या भाषा आहेत. महाराष्ट्रात आहोत, मुंबईत आहोत, तेव्हा मराठी सगळे बोलतात आणि ट्रेनिंगमध्ये सुद्धा थोडंसं घेतलं जातं. पण ट्रेनिंग प्रामुख्याने इंग्लिश आणि हिंदीमध्येच घेतलं जातं. आणि आता हे ट्रेनिंग किती दिवसाचं आहे तुम्ही म्हणालात? हे 6 नाही तर 7 दिवस पूर्ण दिवसाचं, 9 ते 5 असं. हां. आणि ह्याच्यासाठी किती म्हणजे एका क्लासमध्ये किती मर्यादा आहे तुम्हाला? आम्हाला साधारण 15-1 जण आले, जमले आमचे ग्रुप डिस्कशनमध्ये. 15-1 जणांचा आमचा ग्रुप जमला की ट्रेनिंग आम्ही घेतो. कारण का बऱ्यापैकी पर्सनलाइज त्याच्यामध्ये रोल प्लेस किंवा ॲक्टिव्हिटीज असतात, खूप इंटरॅक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज असतात. त्याच्यामध्ये एक जण बोलतो, एक जण समजून घेतो, एक जण ऑब्झर्व करतो. अशा टीम्स बनवून पुष्कळ इंटरॅक्टिव्ह ॲक्टिव्हिटीजच्या द्वारे त्यांना आपले पूर्वग्रह तपासणं किंवा बिफ्रेंडिंगचं कन्सेप्ट समजण्यासाठी की आपण कसे कुठल्या सिच्युएशनमध्ये कसे वागतो आणि त्याच्याबद्दल आपण कशी प्रतिक्रिया देतो, ह्याच्यासाठी पुष्कळ टीम ॲक्टिव्हिटीज असतात. त्यासाठी 15 जणांचा आकडा जो आहे तो मॅनेजेबल असतो आपल्याला ऑनलाईन ट्रेनिंगसाठी. तर साधारण 15 जण झाले की आम्ही
एक ट्रेनिंग सेशन घेतो. खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं. ट्रेनिंग सेशन आता अगदीच पुढच्या महिन्यात सप्टेंबर महिन्यामध्ये आता आहे. ते मला फारच स्वतःलाच एक इंटरेस्टिंग वाटायला लागलं. आणि किती जणांनी हे करू शकता, हे खूप जणांनी करू शकतात. आणि सहज म्हणजे आपलं मन काय आहे हे जाणून घ्यायला पण किती चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे. आणि पारस्परिक संबंध इम्प्रूव्ह करण्यासाठी तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपण नॉन जजमेंटल ॲक्सेप्टन्स म्हणतो किंवा पूर्वग्रह बाजूला ठेवून कोणाचं बोलणं समजलं पाहिजे, त्यासाठी पहिल्यांदा आपल्या पारस्परिक संबंधांचाच आपण विचार करतो, नाही का? त्याच्यामुळे उमटणारे ताणतणाव जे आहेत त्याच्यावरती सुद्धा या अशा प्रकारच्या ॲक्टिव्ह लिस्निंगचा नक्कीच खूप उपयोग होतो. ती हेल्पलाईन आपल्या घरातच आपण सुरू करू शकतो. म्हणजे काय म्हणतात, असं चॅरिटी बिगिन्स ॲट होम, बरोबर, तसं हेल्पलाईन बिगिन्स ॲट होम. आणि मग तुम्ही बाहेर जाऊन करू. त्यामुळे आपल्या पारस्परिक संबंधांमध्ये सुद्धा आपल्याला फरक होताना जाणवतो की आपणही नॉन जजमेंटल ॲक्सेप्टन्स जेव्हा आपण ऐकतो कोणाचं, तेव्हा आपल्यालाही जाणवतं की आपण समोरच्याच्या मनाला थोडीशी उभारी मिळते आहे आणि तो आपल्याकडे विश्वासाने आपल्याशी बोलू शकतो आहे असं. आता काही महत्त्वाच्या तुमच्या इंटरेस्टिंग केस स्टडीज ऐकायला. केस स्टडीज महत्त्वाच्या आहेत कारण का हे काही प्रसंग आहेत जे आपण सगळ्यांनी कधीतरी अनुभवले असतात किंवा आपल्या ऐकण्यात येतात किंवा आजूबाजूला घडताना आपण बघतो. काही अगदी इनेव्हिटेबल प्रसंग असतात जे आपल्याला सगळ्यांना त्याला सामोरं जावं लागणार आहे कधी ना कधी. आणि काही न्यू एज प्रॉब्लेम, जसं मगाशी मी सांगितलं सोशल मीडियाचा जसा प्रॉब्लेम आहे किंवा घरोघरीचे एकटेपण वाढलं आहे कारण मुलांचं स्थलांतर झाल्यामुळे, हे न्यू एज प्रॉब्लेम्स आहेत. आधी जॉईंट फॅमिली असायची, बरोबर, घरात माणसं असायची, कोणी ना कोणी असायचं, दार उघडं असायचं, शेजारी पाजारी कोणी येत जात असायचं, बोलायला मन मोकळं करायला पुष्कळ जणं घरात असायची. आजकाल दोघं असतात आणि त्यामुळे एकटेपण वाढलं आहे. तर हे काही न्यू एज प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामुळे या केस स्टडीजवरून आपल्याला लक्षात येतं की तुझे मगाशी म्हणालीस की का गरज वाढली आहे भावनिक आधाराची, त्याचं ह्याच्यावरून आपल्याला थोडीशी कल्पना होऊ शकेल. तर जीवनातील बदल, नवीन शहरात स्थलांतर, कॉलेजची सुरुवात. 1ली ते 12वी एकाच शहरातून केल्यानंतर नवीन जागी शिकायला गेलेल्या रेखाला तिच्या जिवलग मैत्रिणींपासून झालेली ताटातूट फारच त्रासदायक ठरली. इतकी की तिला आता नवीन मैत्रिणी नाहीतच आणि या सगळ्याचा तिच्या अभ्यासावर परिणाम होऊ लागला आणि ती आपल्या कोशात राहू लागली. जीवनातील बदल, निवृत्ती. जोशी काका 42 वर्षाच्या नोकरीनंतर निवृत्त झाले. त्यांची नोकरी एका आडनेड्या गावात असल्यामुळे कुटुंब पुण्यातच राहिलं होतं. निवृत्तीनंतर घरी राहायला परत आल्यावर हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्याच घरी अडचण होते. घरात अनेक माणसं असून त्यांच्याशी बोलायला कुणाला वेळ नव्हता. त्यांना निराश वाटायला लागलं. आपली गरज कोणालाच वाटत नाही ही अस्वस्थ करणारी जाणीव त्यांना निराशेच्या पोकळीमध्ये नेत गेली. आर्थिक विवंचना. अरविंदला ठाऊक होतं की त्याचे विचार योग्य नाहीत. त्याची पत्नी आणि छोटी मुलगी सर्व प्रकारे त्यावर अवलंबून आहेत. पत्नीने तर माहेरच्या माणसांशी संबंध तोडून त्याच्याबरोबर लग्न केलं होतं. अशा परिस्थितीत तिच्या पतीच्या आत्महत्येबद्दल उलटसुलट प्रश्नांचा भडीमार होणार. पुढे मुलगी मोठी होईल, तिला तिच्या वडिलांच्या काय प्रतिभा मनात बाळगणार, तिला तिच्या बाबांचा तिरस्कार वाटणार. या सर्व विचारांची झुंजताना अरविंदला आपण बुडतोय असा भास होत होता. प्राप्य परिस्थितीत काहीच मार्ग दिसत नव्हता. कर्ज फेडणं अत्यावश्यक होतं, पण आर्थिक सहकार्याचे सर्व मार्ग बंद झालेत असं त्याला वाटत होतं. कोणाशी बोलावं हेच कळत नव्हतं. समजून घेईल असं कोणीही जवळ नव्हतं. विद्यार्थिनीची मनोदशा. 17 वर्षाची मेघना 12वीच्या परीक्षेची तयारी करत आहे. म्हणजेच सतत यानं त्या क्लासला जात आहे. घरात 3 पिढ्या सर्व इंजिनियर. मेघनाही हुशार, पण तिला काही केल्या गणित आणि फिजिक्समध्ये रस वाटत नाही आहे. कोर टेक्निकल विषय आपल्याला जमले तरी आवडतील याची तिला खात्री नाही आहे. सगळे करतात, तुला न करायला काय झालं, हळूहळू सगळं आवडायला लागेल, अशा वाक्यांचा तिला वीट आला होता. त्यातून आई सध्या ऑफिसच्या कामामध्ये खूपच व्यग्र होती. तिला मेघनाला द्यायला वेळ नव्हता. येणाऱ्या परीक्षेला अजून 4 महिने अवकाश होता, पण मेघना आत्ताच कंटाळली होती. तिच्या मैत्रिणीने लिबरल आर्ट्सचा विषय निवडला होता. मेघनाला पण वाटत होतं आपण त्या कॉलेजचा फॉर्म भरावा, पण आईवडील आणि आजी आजोबांचे अपेक्षाभंग करायचे नव्हते. तिला अभ्यासात लक्ष लागत नव्हतं
आणि कमी मार्क मिळवूनसुद्धा चालणार नव्हतं. या सर्वांची तिला जाणीव होती. मेघनाला काहीच सुचत नव्हतं. सबसे बडा है रोग, क्या कहेंगे लोग. संजय घरात एकुलता एक. घरात श्रीमंती आणि सुबत्ता होती. तो त्याच्या घरच्या व्यवसायामध्ये बाबांबरोबर काम करणार हेही नक्की होतं. त्याबद्दल त्याची काही तक्रार नव्हती. त्याचा प्रश्नच निराळा होता. हल्ली मुली सांगून येत होत्या, पण त्याला काही वर्षांपासून स्वतःच्या लैंगिकतेबद्दल नवीनच काहीतरी लक्षात आलं होतं आणि त्याला स्वतःलाच धक्का बसला. काय म्हणतील लोक आणि काय म्हणतील आई बाबा आणि आपल्या घरचे. हे सगळं उघडपणे कोणापाशी बोलायचं. मित्र आपल्याला दुरावतील का. आपण एकलकोंड आयुष्य जगू शकू का. ते आपल्याला जमेल का. आणि अशा अवस्थेत गप्प बसून जर लग्न केलंच तर त्या मुलीवर अन्याय नाही का होणार. आणि नाही तर लग्न न करण्याचं कारण तरी घरात काय सांगायचं. अशा प्रश्नांमुळे संजय हैराण झाला होता. असेच प्रश्न त्याला भेडसावत होते. कोणाशी बोलावं हे त्याला सुचत नव्हतं. कामाचा ताण. सीमा 35 वर्षीय IT व्यावसायिक. करोनानंतरसुद्धा वर्क फ्रॉम होम करत होती. सतत ऑनलाईन मीटिंग्स आणि कामाचा ताण यामुळे ती मानसिकदृष्ट्या थकली होती. तिच्या सोशल आयुष्यावरही कामाच्या ताणामुळे परिणाम होऊ लागला होता. त्याचं जीवनशैली बदलल्याने वजन वाढलं आणि आता आपण बेढप दिसायला लागलो असा न्यूनगंड तिच्यात निर्माण झाला. ती अधिकच नकारार्थी विचारांच्या कोशात जाऊ लागली. मी एकटी पडले असं तिला वाटू लागलं. या न्यूनगंडाचं रूपांतर नैराश्यामध्ये कधी झालं तिला कळलं नाही आणि तिचे विचार आत्महत्येकडे झुकू लागले. वृद्धापकालीन असहायता. गोखले आजोबा व आजी. वय वर्ष 86 आणि 80. आत्तापर्यंत त्यांचं सुरळीत चाललं होतं. दोघांची प्रकृती उत्तम होती. काकांनी खूप पूर्वी आपल्या 3 मुलांना स्पष्ट सांगितलं होतं, तुम्हाला करिअरसाठी जिथे कुठे जायचं असेल खुशाल जा, आमच्या जवळच राहायला पाहिजे असा आमचा आग्रह नाही. 3 मुलं उत्तम शिकलीत. मुलं परदेशी असतात. मुलगी जावई पायलट, त्यामुळे सतत आकाश भ्रमंती. परवा काकू रस्त्यात पाय घसरून पडल्या. कमरेचं हाड मोडलं. कसं तरी त्यांना इस्पितळात दाखल केलं. ऑपरेशन करणं शक्य नव्हतं आणि त्यांना आता काही महिने अंथरुणावर काढणं आवश्यक झालं. मुलं येऊन भेटून गेलीत आणि घरात माणसं होती कामाला. परंतु काकूंचं नियमित औषधोपचार आणि बाकी देखरेखीमध्ये काकांची चांगलीच दमछाक होत होती. त्यांना आता राहून राहून वाटत होतं, मला काही झालं तर हिचं कोण बघणार. आपण कशासाठी जगतो आहे असं काकूही सारखं म्हणत होत्या. काकांना पण तसंच वाटायला लागलं, आपला नाहीतरी कोणाला उपयोग नाही आहे, मग आपण जगून तरी काय करायचं. तर या सगळ्या केसेसमध्ये काही जर समांतर आहेच असलंच तर ते आहे प्राप्य परिस्थितीतील अटलतेचा भास. परिस्थिती बदलणार नाही आहे ही जाणीव आणि त्यामुळे आलेला हताशपणा. आता हा हताशपणा डिप्रेशनचे जे मनोरुग्ण असतात त्यांची जी मनस्थिती असते त्यापेक्षा वेगळा असू शकतो. तर आपण काय करायला पाहिजे. आता आपण आत्महत्या या विषयाकडे वळूया. आपण काय करू शकतो तर पहिल्यांदा आत्महत्या या विषयाला जोडलेला जो स्टिग्मा किंवा कलंक आहे त्याला सामोरं गेलं पाहिजे. त्यासाठी या विषयावर मोकळेपणाने बोलता येईल अशी सोय करायला पाहिजे. हा विषय कलंकित मानला गेल्यामुळे ह्याच्याबद्दल कुजबुजूनच बोललं जातं. आपण ह्याच्यावर चर्चा करायला टाळतो कारण ते आपल्यालाच अस्वस्थ करणारं आणि धक्कादायक असतं. त्यातून आपल्या समाजात जिथे मृत्यूबद्दलची वाटघाट करणं निषिद्ध मानलं जातं तिथे या विषयावरती बोलणं आपल्याला कुठेतरी आपल्या मनात भीती असते की आपण त्या विषयावर बोलण्याला परावृत्त होतो. पण या सगळ्यामुळे काय होतं की सुसायडल आयडिएशन हा जो प्रकार आहे त्याला आपण ओळखण्यासच असमर्थ राहतो. सुसायडल आयडिएशन म्हणजे काय.
म्हणजे ज्या व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचे जे विचार सुरू झालेत, घोळत आहेत, त्या व्यक्तीच्या वागण्या, बोलण्यात, कृतीत, व्यवहारात दिसून येणारे सूक्ष्म असे बदल. आणि बाकी पण कारणं आहेत ज्याच्यामुळे आपण सुसायडल आयडिएशन ओळखण्यास असमर्थ ठरतो. आपल्या मनातले पक्के पूर्वग्रह आत्महत्येबद्दलचे किंवा काही प्रचलित गैरसमज, त्याच्यामुळे पण आपण सुसायडल आयडिएशन ओळखण्यास असमर्थ ठरतो. तर हे काही गैरसमज म्हणजे आपण असं मानतो की जो म्हणतो आहे की तो जीव देईल तो तसं करणार नाही, आपण त्याला सिरियसली घेत नाही, गंभीरपणे त्याचं बोलणं ऐकत नाही. पण तसं नाही करायला पाहिजे, कारण 90% केसेसमध्ये क्लिअर पूर्वसूचना दिलेली असते, हे नंतर लक्षात येतं. दुसरा गैरसमज म्हणजे आत्महत्या हे भ्याडपणाचं लक्षण आहे, त्या व्यक्तीला जगण्याची हिंमतच नाही आहे, ते कावड आहेत. पण तसं नसतं. ही तीव्र भावनांची पीडा इतकं असह्य करते व्यक्तीला आणि त्या असह्यतेच्या भोवऱ्यातून निघण्यास ते असमर्थ होतात आणि तात्पुरती का होईना त्यांची सारासार बुद्धीसुद्धा हरवलेली असते. अशा वेळेला हा चॉईस नसतो, शक्तीची पळवाट असते, हे कंपल्शन असतं. त्यामुळे भ्याडपणा नसतो त्याच्यामध्ये. तिसरा महत्त्वाचा गैरसमज म्हणजे हे सगळे आत्महत्या करणारे व्यक्ती हे सगळे मनोरुग्ण असतात, त्यांना सायकॅट्रिक प्रॉब्लेम असला पाहिजे. पण आपण आत्ता डिस्कस केल्याप्रमाणे ताणतणाव जेव्हा हदसे ज्यादा वाढून जातो आणि कोपिंग स्किल्सवरती जेव्हा खूपच जास्त प्रेशर येतं, निर्बंध होण्याची मनस्थिती नसते किंवा तसं वातावरण नसतं, त्यावेळेला हे टोकाचं पाऊल व्यक्ती उचलू शकते. तर सुसायडल आयडिएशनच्या काय खुणा असतात, तर त्या व्यक्तीमध्ये होणारे बदल म्हणजे ते मृत्यू किंवा आत्महत्याबद्दलचं संशोधन सुरू करतात, त्याचे मार्ग शोधू लागतात. निरोपाची भाषा त्यांच्या बोलण्यामध्ये आवरावर सुरू करतात, आपल्या काही काही आवडीच्या गोष्टी पण देऊन टाकतात. बेदरकारी पैशाबद्दल, सढळ हाताने पैसे खर्च करतात, गाडी अत्यंत रॅशली चालवणार, तीव्र मूड स्विंग्स होणार आणि अल्कोहोल किंवा मद्यपान ह्याचं प्रमाण खूप जास्त वाढणार. नेहमीची आवडीची माणसं, घरचे किंवा कोणी मित्रमंडळी सगळ्यांना अवॉइड करणार, अलिप्त राहणार. तर आपल्या माहितीचे अशी कुठलीही व्यक्ती आपल्याला आढळल्यास की जिच्यामध्ये हे बदल झालेले तुम्हाला वाटलं, शंका जरी आली, निसंकोचपणे पण अतिशय हळूवारपणे तिची चौकशी करायला पाहिजे की तुला काही होतं आहे का, काहीतरी गप्प गप्प असतोस, मनामध्ये काही घालमेल चालू आहे का, माझ्याशी बोलू शकतेस तू, मला सांग ना काय झालं. अशा प्रकारे हक्काने, प्रेमाने कोणी साथ देतं आहे, हाक देतं आहे, ही सुद्धा त्या मनस्थितीमध्ये त्यांना अत्यंत आश्वासक अशी गोष्ट असते. आत्महत्या प्रतिबंधासाठी 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत, धोक्याच्या लक्षणाबद्दल जागरूक राहणे आणि योग्य वेळेस हस्तक्षेप करणे. तर भावनाविवश होऊन कोणी जर का म्हणत असलं की मला नाही सहन होते किंवा मी नाही हे करू शकत, मला जीव द्यावासा वाटतो आहे, तर तिला अजिबात एकटं सोडलं नाही पाहिजे. तिच्या घरच्यांना, परिवारजनांना, मित्रमंडळींना विश्वासात घेतलं पाहिजे. अमेरिकेत एक कॅलिफोर्निया स्टेटमध्ये एक प्रसिद्ध सेतू आहे, गोल्डन गेट ब्रिज. त्याचं रेप्युटेशन पण असं आहे की इट इज अ सुसाईड पॉईंट. तिथून आत्महत्याचा प्रयत्न करून वाचलेल्या व्यक्तींपैकी 65% लोकांनी हे कबुली दिली की ज्या क्षणी हात सोडला आणि उडी घेतली त्या क्षणी विचार बदललेला होता आणि एक संधी जर मिळाली असती तर हे टोकाचं पाऊल घेतलं नसतं. तो कोण सांगता? तुम्ही दिलेली प्रेमाची हाक, तुम्ही दाखवलेली जवळीक आणि आपुलकीची भावना आत्महत्या प्रवृत्त व्यक्तीसाठी एक जगण्याची संधी असू शकते, त्याची मनस्थिती बदलण्याची संधी असू शकते. डॉक्टर विवेक मूर्तींबद्दल आपण बोललो, जे ग्लोबल कमिशनचे अध्यक्ष आहेत. त्यांचं म्हणणं आहे की एकटेपणा आणि एकाकीपणाला उपाय आहे, मार्ग आहे आणि तो नातीसंबंधातून जातो. कोणीही कुठेही कधीही एकटेपण अनुभवू शकतो. त्याचा वयाची, जातीशी, धर्माशी किंवा देशाचा काही संबंध नसतो. तसंच कोणीही तुमचं सारथी होऊ शकतं.
कधीकधी घरच्यांशी आपले संवाद नसतात, कधीकधी घरचेच आपल्या विपरीत मनस्थितीला कारणीभूत असतात. पण आजूबाजूला बघा, कोणीतरी एखादा वयाने मोठा असा कझिन, एखादी मावशी, एखादी मामी, शेजारी राहणारे एखादे काका ज्याच्याबद्दल तुम्हाला आदर वाटतो, बागेत भेटणाऱ्या, रोज भेटणाऱ्या आजी, जिममध्ये भेटणारा समवयस्क. हां, आणि बाय द वे, पुरुषांना अजूनही असं दाखवावंसं वाटतं की मर्द को दर्द नहीं होता. त्यामुळे पुरुष अजूनही आपल्या भावनांबद्दल मोकळेपणाने बोलत नाही. ते एकमेकांशी बोलताना IPLबद्दल बोलतील, जिओ पॉलिटिक्स डिस्कस करतील, मार्केटचं चढ उतार बोलतील, पण स्वतःच्या भावना त्यांना अजूनही बोलता येत नाही. आणि हेल्पलाईनवरती मात्र फोन करतील. आणि हेल्पलाईनवरती फोन करणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये आमच्याकडे 70% पुरुषांचे कॉल असतात, स्त्रियांचे कॉल्स 30% असतात. स्त्रियांना एकमेकींशी बोलायला जमतं, स्त्रियांना इतर स्त्रियांमध्ये आधाराचं स्थान सापडतं. आणि माझ्या एका मैत्रिणीने तर तिच्या 4 वर्षाच्या नातीलाच आपलं गुरु मानलं. त्या मुलीने आपल्या आजीला जड पिशव्या नेताना बघितलं आणि म्हणाली की आजी, आर यू डुईंग ओके, डू यू नीड हेल्प? असं नुसतं कोणी विचारलं जरी, एवढी जरी कोणी चौकशी केली तर आपल्या मनाला किती बरं वाटतं, हे आपण कितीदा तरी अनुभवलेलं आहे. तर शेवटी मंगेश पाडगावकरांच्या काही कवितेच्या एक ओळी आहेत ज्या अर्थपूर्ण आहेत म्हणून मुद्दामून आज या विषयाला जोडून आहेत म्हणून सांगाव्याशा वाटतात. कवितेत ते म्हणतात, दार उघड दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. दार असं लावून जगावरती काहून किती दिवस आत बसशील? आपलं मन आपणच खात बसशील? वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. दार उघड दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. निराशेच्या पोकळीमध्ये काहीसुद्धा घडत नाही आणि आपलं दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही. मग आपणच आपला द्वेष करू लागतो, आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो. पहाटेच्या उन्हामध्ये तुझं घरटं न्हायलं आणि तुला शोधत फुलपाखरू उडत उडत आलं. पण चिवताई, तुला कळलंच नाही गं, तुझं दार बंद होतं, डोळे असून अंध होतं. घरात असं बसून कसं चालेल, जगावरती रुसून कसं चालेल? दार उघड दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. खूप छान, खूप छान. आता मृणालीताई, तुम्हाला आपला हा विषय जो आहे काहीतरी विशेष, ह्याच्यामध्ये आपण अपंगांच्या संबंधात बोलतो. आता तुम्हाला अपंगांनी कधी फोन केलेले आठवत आहेत का? कारण आमचे जे व्हिज्युअल इम्पेअर्ड म्हणजे ज्यांना दिसत नाही, हे अंध लोक असतात, तर ह्यांच्यामध्ये आत्महत्यांचं प्रमाण जास्ती असतं. आत्ता नुकतंच माझ्या ऐकिवात आलेलं आहे की एका अशाच म्हणजे त्याला नोकरी, आणि वाईट असं झालं की त्यानं आत्महत्या केली आणि नोकरीमध्ये तो परमनंट झाला. तर त्याला ते फायनान्शियल इतकं म्हणजे आर्थिक त्याला इतकं ते त्याच्यावर कर्ज तुम्ही म्हणतात तसं होतं की घराची अंध असून त्याच्यावर घराची जबाबदारी होती. आणि ते अंध नंतर झाला काही काळानंतर, आणि खूप तसा म्हणजे वैफल्यग्रस्त होता. आणि मला आत्ता जस्ट कळलं की असं झालं म्हणून. आणि तेव्हा मला फार वाईट वाटलं की त्याला काउन्सिलिंग कोणीतरी केलं असतं किंवा त्याच्याबरोबर काम करणाऱ्या कोणीतरी, की तुम्हाला माहिती आहे नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला वेळ लागतो परमनंट व्हायला, पण थोडा तुम्ही एक सबुरी असणं महत्त्वाचं असतं, असं कोणीतरी त्याला सांगितलं असतं किंवा तुमच्या अनकहीसारख्या हेल्पलाईननी त्याला माहिती त्याला पोचली असती तर. हो, आमचा हा प्रयास आहे की जास्तीत जास्त लोकांना आपल्या सेवेबद्दल कळावं. आणि अनकही हेल्पलाईन तर आहेच, आम्ही आहोतच, पण आपण पण एकमेकांचं बिफ्रेंडिंग करू शकतो. जसं मी सांगितलं आत्ता तसं त्याप्रमाणे अशा व्यक्तीने काहीतरी पूर्वसूचना दिली असली पाहिजे, कुठेतरी काहीतरी बोललं गेलं असलं पाहिजे. त्याच्याबद्दल जागरूकता आपण दाखवली तर हो, अपंग व्यक्तीसुद्धा आपल्याकडे फोन करतात किंवा त्यांनी पण आपल्याला भावनिक आधारासाठी मदतीची हाक मारलेली आहे. त्यामुळे शारीरिक किंवा मानसिक दोन्ही दृष्टीने जे काही परावलंबत्व असतं किंवा इमोशनल कमकुवतपणा असतो त्यासाठी व्यक्ती आपल्याकडे फोन करते. आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं की आता आपला हा चांगला प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळालेला आहे, तर ह्याच्यावरून तुम्ही ज्या अपंग संस्था आहेत तर त्यांना पण आपण अपील करू शकतो की त्यांच्याकडे जे आईवडील असतात, एस्पेशली त्यांच्या आया, म्हणजे आई हा जो असतो माणूस, बरोबर, मूल आपलं ऑटिस्टिक आहे, मूल आपलं मतिमंद आहे, मूल आपलं कर्णबधिर आहे, मूल आपलं अंध आहे,
आणि त्या आईला इतकं वैफल्य येतं, इतकं नैराश्य येतं की पुढे याचं भवितव्य काय. बरोबर. आणि अनेकदा त्या सांगतात की असं वाटतं की ह्या मुलाला घेऊन उडी मारावी, मला नाही जगायचं. अशा वेळी स्कूल काउन्सिलर्स असतात, तिकडे सगळे असतात आणि सपोर्ट ग्रुप्स पण असतात त्या सिच्युएशनमध्ये. पण त्यांना त्यांच्याशी बोलायची इच्छा नसते. बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की त्यांना ह्यांच्याशी बोलायचं नाहीये, त्यांना हे दाखवायचं नाही उघडपणे की आम्ही हे करतोय, किंवा काउन्सिलरची मदत घ्यायची नाहीये नसते. कारण ते सगळ्या शाळेभर होतं, सगळीकडे बाहेर पण पसरतं ना की त्या तिकडे गेल्या होत्या. बरोबर. मग अशा वेळी सुद्धा तुमच्या अंकहीचा इकडे उपयोग होऊ शकतो. नक्कीच उपयोग होऊ शकतो. आणि हा जो आपल्याला दृष्टिकोन बदलायचा आहे, जे आज आपण बोलतो आहे, चेंज द नॅरेटिव्ह, स्टार्ट द कॉन्व्हर्सेशन, हे बेसिकली सायकॉलॉजी किंवा मदत मागणे ह्याच्याबद्दल जो कमीपणाची जी भावना आहे तीच एक मोठी चुकीची भावना आहे. आणि मदत, तुम्ही जर का तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल, तुम्हाला दमा असेल, तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असेल, किंवा अशा प्रकारे कुठला शारीरिक त्रास असेल ज्यासाठी तुम्ही औषधोपचार करता, तो तुम्ही डिस्कस करता 4 लोकांची की तू काय औषध घेते, तुला पण मायग्रेन आहे का, मला आहे तर माझे औषधंही आहेत, मी हे ट्रीटमेंट घेते, तुझे काय ट्रिगर्स आहेत. मग मानसिकरित्या जर का आपल्याला गरज पडली तर त्याबद्दल आपण का बोलू नये, त्याबद्दल का न्यूनगंड बाळगावा. कारण का कदाचित तेवढेच कधी कधी पुरेसं असतं की तुम्ही बोललात, तुमचं मन मोकळं केलं आणि त्याच्यामुळे तुम्हाला पर्याय दिसू लागले आणि तुम्ही वेगळा विचार करू लागला आणि त्याच्यामधून तुम्हाला बाहेरसुद्धा पडता आलं. ह्याच्यासाठी आपल्या मनातसुद्धा हे जे प्रश्नचिन्ह आहेत की आपण बोललो तर आपल्याबद्दल लोक असं बोलतील किंवा आपल्याबद्दल थोडंसं बदनामी होईल की मी काउन्सिलरकडे चालले किंवा मी सायकॅट्रिस्टकडे चालले, मला काहीतरी प्रॉब्लेम आहे. या जे लोक क्या कहेंगे, सबसे बडा है रोग, लोक क्या कहेंगे, हे जे सगळ्यात मोठं एक प्रॉब्लेम आहे आपल्या समाजामध्ये की आपण फार जास्त फिकीर करतो, परवा करतो, कोणाला तुमची पडलेली नसते खरं तर. तर तुम्ही मोकळेपणाने या विषयावरती बोला, चेंज द नॅरेटिव्ह, स्टार्ट द कॉन्व्हर्सेशन. आणि मदतीचा हात द्यायला आम्ही आहोत, तर तुम्ही घ्यायला अगदी आम्हाला फोन करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देते की कसं हा भावनिक आधाराचं महत्त्व कसं सांगू शकतात. तर माझी आई स्वतः काउन्सिलर होती आणि खूप पूर्वी आईच्या आम्ही तेव्हा या हाऊसवाईफ्स असायच्या सगळ्या आणि आई बाहेर जाऊन काम करत होती. तर मला अगदी आठवते, क्लिअरली आठवते की एक मावशी होत्या, असं म्हणजे काहीतरी नैराश्य आलं असेल, काहीतरी आलं असेल, तर सगळ्या म्हणाल्या काही नाही भरल्यापोटी सगळं हे असं आलं आहे, असं काही होत नाही, मेनोपॉजच्या काळात. तर ते भावनिक आधाराची तिला गरज होती हे माझ्या आईला तेव्हा कळलेलं होतं. आणि माझी आई त्या बाईंना म्हणाली तुम्हाला जर ताप आला किंवा तुम्ही पडलात, तुम्हाला लागलं, तर तुम्ही काय असं म्हणाल का जाऊ दे सहन कर, काय हरकत आहे. आता तिला जर माझ्या आधारची गरज आहे तर तुम्ही तिला असं सांगू नका ना. आणि खरोखर त्या माझ्या आईकडे आल्या, त्या गप्पा मारल्या, त्या बाईंनी त्यांचं शिक्षण पुन्हा सुरू केलं आणि नंतर मग त्यांना ते शिक्षणाची गरज होती, त्यांचं शिक्षण अर्धवट सुटलं होतं. बरोबर. आणि कुठेतरी काहीतरी चुकतं आहे तर ते शिक्षण त्यांचं अपुरं राहिलं होतं आणि पुढे त्या नोकरी करायला लागल्या, म्हणजे शिक्षिका झाल्या त्या. बरोबर. तर हा किती कायापालट घडू शकतो की तुम्हाला म्हणजे भावनिक आधार हा तुमच्या आजारासारखा तुम्ही म्हणाला. आणि अनरिझॉल्व्ड इश्यूज जे राहतात ना आपल्या मनामध्ये, ज्यांना आपण ज्याच्या सामोरच गेलेलो नसतो, ते दाबून ठेवतो मनामध्ये कुठेतरी आणि ते मोठं काहीतरी आपण म्हणजे घरातली रद्दीसुद्धा महिन्याला काढतो, पण मनाच्या कोपऱ्या कोनाड्यामध्ये जे दडून ठेवलेले आठवणी जळमट ते मात्र ते कॉबवेब जे आहेत ते आपण वेळोवेळी जर का साफ नाही केले तर मग असं काहीतरी होतं. आणि डिनायल मोड असतो आणि दोज इश्यूज हॅव टू बी ॲड्रेस्ड. आणि त्याच्यासाठी हे प्रयत्न प्रत्येकाने करणं शक्य आहे. प्रत्येकाला कधी ना कधी गरज पडू शकते. ही अशी गोष्ट नाही आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणू की ह्या मला नाही होणार किंवा माझ्या या गोष्टीशी संबंध नाही आहे. कारण कोणालाही कधी वाटू शकतं आणि त्यासाठी मनाची तयारी पाहिजे की तुम्हाला मोकळेपणाने शेअर करता यावं अशी कुठेतरी व्यक्ती शोधा. नाही तर आहे अनकही हेल्पलाईन, आमच्याकडे फोन करा. नक्की. आता एक अगदी महत्त्वाचा प्रश्न की एक तर तुम्ही हा कॉल किती वेळ घेता? त्या माणसं गप्पा मारतच राहतील हो, त्यांना काय जातंय हो की नाही. आपल्या आरामात गप्पा मारायला कोणतरी समोर आहे बोलत बसलं, एस्पेशली आता माझ्यासारखी बाई असेल काय मस्त गप्पा मारा तुझं काय हे काय जनरली गप्पा मारतील ना. तर कुठेतरी लिमिट पाहिजे, लिमिट असते. आणि कुठेतरी आपण तुमचं लोनलीनेस किंवा एकटेपणा घालवण्याचं ते साधन नाही आहे. म्हणजे वी आर नॉट हिअर टू एंटरटेन यू. तर आमच्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला जे शिकवण्यात येतं श्रवणाचं महत्त्व, त्याच्यामध्ये त्यांच्या जी व्यक्ती बोलते आहे त्याच्या मनातल्या ज्या भावना दडलेल्या आहेत की जी बोलते आहे आणि जे कधी कधी बोलत पण नाही आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे आणि ते पिनपॉईंट करायचं आहे.
तर ते ऐकताना आमचं ते एक मोठी जबाबदारी असते की त्यांच्या स्टोरीमध्ये न अडकता आपल्याला त्याच्या भावना शोधून काढायच्या आहेत, हुडकून काढायच्या आहेत आणि त्याच्यावरती त्यांना फोकस करायला लावायचं आहे की तू फोन केला आहेस माझ्याशी, तू हेल्पलाईनवरती बोलते आहेस आणि मी आहे तुझं ऐकायला, तर तू असं म्हणाली होतीस की तुला असं ते झाल्यापासून तुझ्या मनामध्ये असे विचार यायला लागत आहेत, तर नक्की त्यावेळेला तुला काय वाटलं. असं एक एक करून आम्हाला त्याच्यातून गाळ काढून किंवा आपण म्हणतो ना, आपण निवडतो जेव्हा तांदूळ निवडता तेव्हा त्याच्यातला कचरा काढून छोटे छोटे दगड काढून फक्त तांदूळ ठेवायचे, तर ते आपल्याला तसं करावं लागतं. आणि प्रशिक्षणाचा तिथे उपयोग खूप असतो. त्याच्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचं आहे की तुम्हाला त्यांच्या स्टोरीमध्ये न अडकता त्यांच्या भावना शोधून काढायच्या. आणि त्यामध्ये मध्ये आमचं एक लिसनिंग व्हील एक असतो, ज्याच्यामध्ये काही टूल्स आहेत आमचे की जे आम्ही वापरतो की ज्याच्यामुळे व्यक्तींना थोडंसं नच करतो, थोडंसं त्याचं समीकरण करतो त्यांच्या बोलण्यामधलं, कधी क्लॅरिफिकेशन घेतो की तू आत्ता असं म्हणालीस, मगाशी तसं म्हणालीस, मग त्याचा अर्थ वेगळा होता का, हे आम्ही मध्ये थांबवून त्यांचा फ्लो इंटरप्ट न करता त्याच्यामधून त्यांनाच त्यांच्या विचारांना आम्ही आरसा दाखवायचा प्रयत्न करतो की हे नक्की जे तू बोलते आहेस ते काय आहे. आणि तसं केल्याने होतं. कधी कठीण जातं, कॉल खूप वेळ चालणारा असतो आणि कधी त्यांना मुद्द्यावर यायला वेळ लागतो, आपल्याला तो वेळ द्यावा लागतो. कधी 3-3 ताससुद्धा शिफ्टचा पूर्ण वेळसुद्धा कॉल चाललेले आहेत. पण जर का खरोखरच खूपच भावनाविवश होऊन व्यक्ती बोलत असेल तर त्याला आपल्याला घाई नाही करता येत आणि त्याचं पूर्ण बोलणं ऐकल्याशिवाय आपल्याला फोन ठेवता येत नाही. त्यामुळे आपले काही टूल्स आहेत, काही स्किल्स आहेत ज्या आम्ही वर्कशॉपमध्ये शिकतो. आणि साधारण 15-20 मिनटं, अर्धा तास कॉल असतो. त्यामुळे प्रत्येक व्हॉलंटियर, जो 3 तासाची शिफ्ट असते प्रत्येक व्हॉलंटियरची, 4 ते 7 आणि 7 ते 10 अशा 2 शिफ्ट्स असतात दररोज. तर प्रत्येक शिफ्टवरती 2 किंवा 3 व्हॉलंटियर्स असतात आणि तेवढ्या 3 तासाच्या अवधीमध्ये एक साधारण 3 ते 5 कॉल्स, 6 कॉल्स. जर का ड्युरेशन जास्त असेल तर कमी असेल तर जास्त, असं तो प्रकार. आता ह्या सगळ्यामुळे तुमच्यावर किती दडपण येत असेल नाही का हो? मग तुम्ही कोणाला फोन करणार? तुम्ही कसं, तुम्हाला काय सपोर्ट? नाही, खूप चांगला प्रश्न विचारला आहे. कारण का सपोर्ट, हो, आपल्याला भावनिक आधार कोण देणार? आणि हे आमच्या ट्रेनिंगचा फार महत्त्वाचा भाग आहे की ट्रेनिंगच्या वेळेला क्लिअरली विचारलं जातं इच्छुक स्वयंसेवकांना की तुम्हाला मदत घेताना काही प्रॉब्लेम येतो का, तुम्ही संकोच तुमच्या मनात असतं का, किंवा आपल्याला गरज नाही आहे, म्हणजे मी फिट आहे, मी फाईन आहे, मला कोणाच्या मदतीची गरज नाही आहे, ही भावना जर का तुमच्या मनात असेल तर तुम्ही चांगले स्वयंसेवक होऊ शकत नाही. त्यामुळे हे तपासून बघणं खूप गरजेचं आहे. असं होतं कधी की कॉल्स कधी ट्रिगरिंग असतात. तुम्हीच अस्वस्थ होता ते कॉल ऐकल्यानंतर, तुमच्याच काहीतरी जुन्या आठवणी कदाचित जागृत होतात त्याच्यामुळे, आणि तुम्हाला त्यावेळेला पुढे कॉल घेण्याची मनस्थिती राहत नाही. तर कॉल पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण, म्हणजे हे आमचा प्रोटोकॉलच आहे की तुम्ही स्विच ऑफ करावं, 5-10 मिनटं शांतपणे बसावं. आणि आमची सपोर्ट व्हॉलंटियर्सची एक फार चांगली टीम आहे. प्रत्येक 3 तासाच्या शिफ्टमध्ये एक सपोर्ट व्हॉलंटियर तुमच्यासाठी अवेलेबल असतो. तुम्हाला जेव्हा गरज वाटेल तुम्ही त्यावेळेला त्याच्याशी बोलू शकता की हा असा कॉल झाला आणि मी डिस्टर्ब्ड आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि तिच्याकडे तुम्ही मन मोकळं करू शकता की तुम्ही नक्की काय ट्रिगर झाला, तुमच्या मनात आता काय भावना आहेत, तुम्ही त्याला कसं सामोरं जाता, तुमचे काय फिलिंग्ज आहेत, आणि आर यू ओके, तुम्ही परत कॉल घेऊ शकाल तर घ्या, नाहीतर आजची शिफ्ट तुम्ही थांबा इथेच, डोंट गो बॅक टू द शिफ्ट. आणि तसं जर का नाही झालं 3 तासाच्या शिफ्टमध्ये, तर शिफ्ट नंतर परत ते सपोर्ट व्हॉलंटियर इज अवेलेबल टू यू आणि तुम्ही त्याच्याशी मन मोकळं करणं, आम्ही त्याला ऑफलोडिंग म्हणतो. आम्ही या प्रक्रियेला ऑफलोडिंग म्हणतो. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे आमच्या स्वयंसेवकाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी. ऑफलोडिंग महत्त्वाचं आहे, कंपल्सरी आहे आणि ते आम्ही करतोच. त्याची टीम वेगळी असते. तर जसं मी आधी सांगितलं, ज्या लोकांना डायरेक्टली हेल्पलाईनवरती फोनवरती कॉल्स घेणं शक्य नसेल, ते अशा प्रकारे ट्रेनिंग घेतल्यानंतर सपोर्ट व्हॉलंटिअरिंग करू शकतात, आमच्या आउटरीचच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात, आमच्या सोशल मीडियाच्या टीमचा भाग होऊ शकतात. त्यामुळे सपोर्ट व्हॉलंटिअरिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ बिफ्रेंडिंग. आणि आमच्या सगळ्या व्हॉलंटियर्सना तो सपोर्ट असतोच. एकमेकांची काळजी घेतल्या जाते इथे. खूप 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 छान हो. म्हणजे किती कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्ही दुसऱ्यांसाठी काम करताय. म्हणजे त्या पण एक मराठीत म्हण आहे की स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. इथे दिसतं आहे मला ते स्वतः प्रत्यक्ष. आणि दुसऱ्यांच्या व्यथा जाणून घ्यायच्या, त्याचा स्वतःवर परिणाम न होऊ देता शक्य तेवढा. ट्रेनिंगचा तोही भाग आहे की त्या आपल्याला चिकटू द्यायच्या नाही. त्यांच्या भावना ज्या आहेत ती त्याची व्यथा आहे, तुम्ही त्याच्यासोबत चालत आहात. त्याचा अर्थ तुम्ही त्याचं वजन आपल्या डोक्यावर घेणं हा अर्थ होत नाही. बिफ्रेंडिंग जे आहे म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर चालत आहात, त्यांच्या त्या
कठीण आणि दुष्कर वेळेमध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर आहात, पण त्याचं वजन तुम्ही घेणं हे या कामाचं स्वरूप नाही आहे. तर हे समजणं खूप गरजेचं आहे. आणि ट्रेनिंगचा हा भाग त्याच्यामधला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हे करता येईल, नाही येणार, आणि जे करतात त्यांना हे शक्य असतं, म्हणूनच ते करू शकतात. तसंच शिफ्ट झाल्यानंतर आम्ही म्हणतो अनकाहीची हॅट तुम्ही घालता आणि ती नंतर काढून ठेवता. शिफ्ट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या दिनक्रमामध्ये तुमचं रुटीन, तुमचं घर, तुमचं बाकी सगळं तुम्ही परत हे करता. त्याच्यामध्ये त्या कामाचं तुम्ही जे 3 तास कॉल्स ऐकलेत किंवा घेतले आहेत किंवा लोकांना भावनिक आधार दिलेला आहे, त्याचं तुमच्या पण या पर्सनल लाईफमध्ये काही येता कामा नये. ह्याचं ट्रेनिंग आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं भाग आहे व्हॉलंटिअरिंगचा. खूपच छान. म्हणजे समाजाची आजची गरज ओळखून त्याच्यासाठी एवढं मोठं काम करणं हे फार एक आधुनिक संत आहेत नाही का हे सगळे. म्हणजे अजून काय उपमा देणार दुसरी, आणि ते पण संतांसारखे की स्वतःला न लावून घेता दुसऱ्यांच्या उपयोगी पडायचं. हे किती महत्त्वाचं काम आहे. मृणालीताई, मला असं वाटलं तुमचं हे बोलणं ऐकून की खरोखर आपल्यापैकी आम्हाला सगळ्यांना मानसिक आधाराची खरोखर म्हणजे आज महत्त्व कळलं आणि गरज असं आता वाटायला लागलं आहे. त्याच्यामुळे कधी ना कधी अनकहीचा उपयोग होईलच. माझं नाव वासुदेव तुंबे. फार छान एक्सप्लेन केलं, थँक्यू. बरेच प्रश्न मनात आहेत. बरं, एक म्हणजे तुम्ही म्हणालात आठवड्याला एकदा 3 तास शिफ्ट असते, तर असे किती व्हॉलंटियर्स आहेत? मग फॉलोअप क्वेश्चन्स येतील. पण आता हां, म्हणजे प्रत्येक शिफ्टला जसं 4 ते 10, आता आमची वेळ ही आहे 6 तासाची शिफ्ट असते, 2 शिफ्ट्स असतात. प्रत्येक शिफ्टवरती आमचा प्रयत्न असतो की 3 व्हॉलंटियर असावे. 2 तर असतातच. तर म्हणजे दिवसाला 4 व्हॉलंटियर्स, असे दररोज 4 म्हणजे 28-30. आमचं 35 जणांचा एक ग्रुप आहेच व्हॉलंटियर्सचा. त्याच्यामध्ये फोनवरती लागणारे व्हॉलंटियर्स म्हणजे दिवसाला 4 असा आकडा आहे. आणि सपोर्ट ग्रुप ते वेगळे? सपोर्ट ग्रुप वेगळे, ते फोनवरती करत नाही, ते वेगळे. ओके. आणि 3 तासात 3-4 कॉल्स किंवा 3 ते 5 कॉल्स ॲव्हरेज तुम्ही धरू शकता. हे पण सिजनल असतं. आता परीक्षेच्या आधी, रिझल्टच्या नंतर कॉल्स वाढतात नक्कीच. पण आपले जेव्हा सण वगैरे असले, म्हणजे माणसांमध्ये असले की कसं आपण आपले दुःख विसरतो, त्याचं हे एक उदाहरण आहे की आपले सणवार सुरू झाले की आमचे कॉल्स कमी होतात. त्यामुळे ते आवश्यक आहे. माणसांमध्ये राहणं, सेलिब्रेट करणं, त्यावेळेला कॉल्स कमी होतात. पण ॲव्हरेज 3 to 5 पर शिफ्ट. पण डिमांड जास्त असेल तर आठवड्याला 2दा पण करावं लागतं, असं काय तुम्हाला? आम्ही ते जनरली अलाव करत नाही, कारण का त्याचा स्टडी ते रेव्हरंड कॅडवारा ज्यांनी सुरुवात केली त्यांनीच हा स्टडी केला होता की एकपेक्षा जास्त शिफ्ट करणं हे व्हॉलंटियर्सच्या मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने योग्य नाही आहे. आणि अगदीच शॉर्टेज असेल तर एखाद दुसरा व्यक्ती 1 तास 2 तास असं पिचिंग करू शकते. एखाद दिवशी कोणी नाही येऊ शकलं. आमचं सबस्टिट्यूट व्हॉलंटिअरिंगचं पण एक चांगली सिस्टम आहे. एखाद दिवशी मी नाही करू शकले, मला कुठे काही माझी स्वतःची एमर्जन्सी आली, तर आमचा तो ग्रुप आहे ज्याच्यामध्ये कोणीतरी तुमच्या जागी असतं. शिफ्ट ही अबाधित राहावी, चालू असावी, त्यासाठी हे असतं. आणि ऑल दिस इज रेकॉर्डेड, आय गेस? नो, नथिंग. कॉल्स आर नॉट रेकॉर्डेड. आम्ही एक बेसिक कॉल लॉग ठेवतो आमच्या इंटरनल स्टॅटिस्टिक्ससाठी. एक रेकॉर्ड की बा कशा प्रकारचे कॉल्स आहेत, किती प्रकारचे कॉल्स आहेत, मेन विमेन, एज ग्रुप, काय प्रोफेशन आहे. म्हणजे आम्हाला आकडे द्यायला कधी गरज पडली तर एक चित्र तयार होतं की कशा प्रकारचं समाजाचं चित्र आहे, कशा प्रकारचे कॉल्स येत आहेत, कुठल्या प्रकारचे कॉल्स येत आहेत, त्यासाठी. बट कॉल्स आर नॉट रेकॉर्डेड. आम्ही त्यांना अनॉनिमिटी आणि कॉन्फिडेन्शियालिटी जेव्हा सांगतो तर वी टेल देम दॅट दिस इज बिटवीन यू अँड अस. द कॉल्स आर नॉट. सो रिपीट कॉल्स असतात, म्हणजे सेम पर्सन विल कॉल? हो, असतात. पण दॅट मे गो टू अनदर व्हॉलंटियर, असं पण होऊ शकतं? नाही, असं नाही आहे. आता ज्या दिवशी ज्या व्यक्तीची शिफ्ट आहे त्या व्यक्तीला त्या दिवसाचा कॉल, म्हणजे दॅट पर्सन कॅन कॉल अगेन अँड अगेन. काही लोक रोजही फोन करतात, बरेच वर्ष पण कॉल करतायत. तर आमचे बरेच प्रोटोकॉल्स आहेत रेग्युलर कॉलर्ससाठी. त्यांना आम्ही एक ठराविक वेळ देतो. काही कॉलर्सना सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला एवढाच वेळ देणार आहोत, बरं का. कारण का त्यांना एका पॉईंटनंतर फक्त ही जागा आहे सेफ, अजून कोणीही नाही आहे बोलायला, म्हणून ते आम्हाला कॉल करतात. ते आत्महत्या प्रवृत्ती असतातच असं नाही, पण ही प्रवृत्ती बदलू शकते. त्याच्यासाठी आम्हाला जागरूक राहण्यासाठी आम्ही त्यांना कधीही बार करत नाही. ते कंटिन्यू कॉलिंग अस. पण हो, रिपीट कॉलर्स असतात. आणि दॅट वॉज माय नेक्स्ट क्वेश्चन. रेंज असे डिप्रेशन टू अल्टिमेट सुसाईड, तर तुमच्या इकडे सुसाईडसाठी म्हणतोय आपण, पण हे डिप्रेशनवाले पण येऊ शकतील? हो हो, कुठलाही, म्हणजे इवन आपण सायकॅट्रिक पेशंट जे म्हणतो की ज्यांना सायकॅट्रिक ट्रीटमेंट चालू आहे, औषधं चालू आहेत, थेरपी चालू आहे, ते लोकंसुद्धा
आमच्याकडे फोन करतात आणि आम्ही त्यांना हेच सांगतो की ते तुम्ही चालू ठेवा. दिस इज नॉट गोइंग टू रिप्लेस दॅट, वी आर नॉट गोइंग टू सबस्टिट्यूट दॅट. ते तुम्ही चालू ठेवणं आवश्यक आहे. सायकॅट्रिक पेशंटकडे बघण्याचा जो सामाजिक दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे जो एक सोशल आयसोलेशन होतं एखाद्या व्यक्तीला, डिप्रेशनचं म्हणा, बायपोलरचं म्हणा, क्लिनिकल डिप्रेशन म्हणा, सिझोफ्रेनिया म्हणा, हे जे रोग आहेत त्याच्यामुळे एक प्रकारचं जे त्यांना आयसोलेशनची फिलिंग येते त्याच्याबद्दल त्यांना बोलावंसं वाटतं आणि ते फोन करतात. आणि नाव वगैरे नोट करता का? नाही, नाव विचारत नाही आम्ही. काही जण सांगतात, आम्ही ना त्यांचं नाव विचारतो ना आमचे काही पर्सनल डिटेल्स देतो. कम्प्लिटली दोन्ही बाजूने कुठलेही पर्सनल डिटेल्स विचारत नाही. आणि आमच्याकडे 10% कॉल्स, जरी आपण सुसाईड प्रिव्हेन्शन हेल्पलाईन असली, हे मला मुद्दामून सांगावंसं वाटतं, आपण मुद्दामून हा शब्द सुसाईड प्रिव्हेन्शन हेल्पलाईन वापरतो का? कारण का हे लोकांपर्यंत पोचावं की हा विषय बोलणं परमिसिबल आहे, तुम्ही मोकळेपणाने बोलू शकता. आमच्याकडनं आम्ही वी आर वेलकमिंग यू इफ यू आर हॅव्हिंग सुसायडल थॉट्स. तुम्ही काहीही भीती मनामध्ये बाळगू नका, बोलू शकता. पण 10 ते 15% कॉल्स ॲक्च्युली सुसायडल मनोवृत्तीवाले असतात. बाकी 85% कॉल्स असे असतात की ज्यांना खरोखरच कुठे बोलायच्या जागा नसते किंवा त्यावेळेला ते आर सो ओव्हरवेल्म्ड त्यांच्या आयुष्यात जे काय घडतं आहे त्यांनी, की त्यांना एक सेफ जागा हवी असते आणि त्यासाठी फोन करतात. आमच्याकडे असेस करण्याचे पण लेवल्स आहेत, जे आम्ही जर का कॉल 10 ते 15 मिनटात चालला तर वी हॅव टू असेस द लेवल ऑफ सुसाईड, की त्याचं किती कॅटेगरी ऑफ रिस्क आहे. त्याचेसुद्धा आमचे काही प्रोटोकॉल्स आहेत, ते आम्ही वापरतो आणि त्याच्यावरनं आम्हाला कळतं पुढे या कॉलचं कसं पुढे जाणार आहे किंवा आम्ही त्या दृष्टीने कॉन्व्हर्सेशन वळवतो जर का आम्हाला वाटलं की व्यक्ती आत्महत्या प्रवृत्त आहे किंवा नाही आहे तरीसुद्धा. ओके, थँक्यू. लास्ट क्वेश्चन, खरोखर सुसाईड प्रिव्हेंट झालं की नाही हे कळायचा मार्ग नाही आहे? कारण नाव घेतलं नाही, आपण नोट केलं नाही आणि नंतर काय झालं ह्याचं काय बरोबर कळायचा काय मार्ग आहे? बरोबर आहे, नाही आहे. फक्त आम्हाला कधीकधी अतिशय कृतज्ञतेचे कॉल्स येतात कॉलर्सकडनं किंवा ईमेल्स येतात की मी तुम्हाला फोन केला होता आणि तुम्ही मला त्यावेळची माझी पूर्णपणे मनस्थिती बदलली. दिस इज जस्ट टू लेट यू नो की आता मी बरी आहे आणि माझं आयुष्य सुरळीत झालेलं आहे आणि मला नेहमी लक्षात राहील की तुम्ही मला त्या क्षणी आधार दिला. तर असा जेव्हा त्यांचा फीडबॅक येतो तेव्हा आम्हाला कळतं आणि येतात लोकांचे फीडबॅक, कॉल्स येतात, ईमेल्स येतात. पण जर का कोणी काही घेतलं असेल टोकाचं पाऊल तर ते कळायला आपल्याला मार्ग नसतो, आपण रेकॉर्ड ठेवत नाही. थँक्यू व्हेरी मच. आता तुम्ही म्हणतात की तुम्ही पार्वती कंटक, तुम्ही म्हणतात की तुम्ही कोणाची नावं विचारत नाही. आता आजकाल आपण बघतो की 10वी आणि 12वीची जी मुलं आहेत ती रिझल्टनंतर किंवा परीक्षेच्या आधी खूप जण आत्महत्या करतात. मग तुम्हाला असं नाही वाटत की एखाद्या मुलांचा फोन आला तर आपण त्यांच्या आईवडिलांची काउन्सिलिंग करून की त्यांना सांगावं की अशी अशी तुमच्या मुलांची परिस्थिती आहे आणि मग त्याप्रमाणे आईवडील पण त्याप्रमाणे वागतील आणि मग ते आत्महत्या प्रिव्हेंट होऊ शकतील ना अशा. बरोबर. खूप केसेस येतात की 10वी आणि 12वीच्या परीक्षेनंतर खूप मुलं आत्महत्या करतात. हो, पण तुम्ही कोणाची नावच विचारत नसल्या कारणाने तुम्ही त्यांच्या फॅमिलीला पण कॉन्टॅक्ट करू शकणार नाही ना. बरोबर. मग ह्याच्यासाठी काय हे आहे का? त्याच्यासाठी असं आहे, आमचा जो प्रोटोकॉल सांगतो त्याप्रमाणे की जर का व्यक्ती उघडपणे बोलत असेल की मी जीव देणार आहे, तर मी सांगितल्याप्रमाणे की आमचे कॅटेगरीज आहेत, ओळखायचं कसं आणि त्याप्रमाणे कुठले प्रश्न विचारायचे, तर त्यावेळेला आम्ही विचारतो त्यांना की तुझ्या या स्थितीमध्ये तुला माझ्याकडनं काय मदत हवी आहे. डू यू वॉन्ट मी टू कॉल समबडी, कोणाशी मी बोलावं असं तुला वाटतं का? तेव्हा तुला कसल्या प्रकारची मदत हवी आहे ते तुला मला सांगायची इच्छा आहे का? तर अशा प्रकारे जर का ते परवानगी देतील तर आम्ही बोलतो आणि त्यांना विचारतो. पण अदरवाईज ही सेवाच आहे त्यांना रिस्पेक्टफुली ऐकून घेण्याचं, त्यांची पर्सनल स्पेस रिस्पेक्ट करण्याचं. त्यावेळेला जर का आत्महत्येची प्रवृत्ती त्यांची लेवल 2 लेवल 3 किंवा अगदी वाटत असलं तर त्यावेळेला आम्ही त्यांच्यावरती सोडतो हे की तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही काय करू शकतो. तो निर्णय त्यांचा आहे. आम्ही त्याला राईट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन म्हणतो. ते ठरवणार कॉल किती वेळ ठेवायचा, हे सांगायचं का नाही. बरं, जर का ठेवणार असेल कॉल तर आम्ही तेही सांगतो, आम्ही आहोत बरं का, आत्ता कॉल संपवला पण तू परत या क्षणी तू मला फोन केला आहेस, ज्या क्षणी तुझ्या मनामध्ये विचार चालू आहेत तू फोन केला आहेस, त्या अर्थी तुझ्या मनात अजूनही काहीतरी आहे जे बोलण्यासारखं आहे. म्हणून आम्ही ते विचारतो त्यांना आणि ते जाणून घ्यायचा आमचा प्रयत्न शेवटपर्यंत आम्ही सोडत नाही.
आणि पण ते सांगायचं की नाही ते त्यांच्या इच्छेवरती आहे. जर का सांगितलं तर आम्ही ती माहिती लिहून घेतो आणि त्यांच्या परमिशननी त्या लोकांना कॉल पण करतो, जर का ती माहिती आम्हाला मिळाली तर. माझा प्रश्न हिने जो विचारला त्याच्याच प्रियदर्शिनी, तुम्ही ग्रुप कॉल्स पण घेता का अशा वेळी? म्हणजे त्यांनी जर परमिशन दिली तर ऑन द सेम प्लॅटफॉर्म, म्हणजे इफ ही कन्फाइड्स इन यू अ ब्रदर ऑर अ सिस्टर ऑर मदर फादर, तर असे कॉल्स पण घेतलेले आहेत का? ग्रुप कॉल्स नाही घेतलेले आहेत, पण आमचाच व्हॉलंटियर जॉईन होतो कधी कधी कॉलमध्ये आणि समजून घ्यायचा प्रयत्न करतो. नाही तर दिस इज ऑल विथ द परमिशन ऑफ द कॉलर. हां, तर इफ द कॉलर गिव्स यू परमिशन दॅट ही नीड्स टू कन्फाइड, सो लाईक ग्रुप डायनामिक्स ऑल्सो प्लेज एन इम्पॉर्टंट पार्ट. जर का कॉलरनी ठरवलं की आम्ही त्याच्या घरच्यांशी बोलणं गरजेचं आहे आणि त्यांनी तो कॉल त्यांना दिला तर आम्ही नक्कीच त्यांच्याशी बोलतो. असे घेतलेले आहेत कॉल्स? असे कॉल्स माझ्या आठवणीत नाही. अद्वैत माझं नाव अद्वैत आहे. सो मृणालिनीसारखाच मीही अनकहीचा स्वयंसेवक आहे आणि थँक्यू तुम्हाला अनकहीचं नाव इथे सगळ्यांपर्यंत पोचवायची संधी दिल्याबद्दल. सो तुमचा प्रश्न आन्सर करण्यासाठी बेसिकली आमचा प्रयत्न हाच असतो की जो कोण कॉलर आहे ज्यांनी आम्हाला फोन केला आम्ही त्यांच्या भावनांवरती फोकस्ड असतो. सो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या मनात काय चाललेलं आहे आणि ती व्यक्ती काय भावनांमधून जात आहे हे जाणून घेण्यामध्ये मोस्टली त्या व्यक्तीला अशी गरज आम्हाला तरी आत्तापर्यंत भासली असं वाटत नाही की दुसऱ्या व्यक्तींना त्या कॉलमध्ये त्यांनी इन्व्हॉल्व करण्याची त्यांनी गरज आम्हाला सांगितली असेल. त्यामुळे वी हॅव नॉट प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स्ड एनी सच सिनॅरिओ की तुम्ही ह्या पण व्यक्तीला फोनवरती घ्या. आणि अजून एक गोष्ट जी ह्याच्यामध्ये महत्त्वाची आहे की आम्ही काउन्सिलर्स नाही आहोत. सो हे थोडंसं ग्रुप थेरपी किंवा ग्रुप काउन्सिलिंग किंवा कपल्स काउन्सिलिंग जसं असतं त्या क्षेत्रात जात आहे. सो दॅट इज नॉट वॉट वी डू. सगळं कॉलरच्या इच्छेवरती असतं, तो सांगेल त्याप्रमाणे आणि त्याच्या वी हॅव टू रिस्पेक्ट हिज प्रायव्हसी अँड तो जेव्हा आपल्याला कॉन्फिडन्समध्ये घेतो की तुम्ही माझं कोणाला सांगणार नाही आहात किंवा कोणाशी बोलणार नाही आहात तर त्यांनी परमिशन दिली तरच आपण तसं काही करू शकतो. माझं नाव प्रवीण शिंदे. तुमच्या केस स्टडीमध्ये असा प्रॉब्लेम तुम्ही आपण नवीन जमान्याचं बोलतोय तर प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी म्हणजे हा प्रॉब्लेम म्हणजे आता तुम्ही निगेटिव्ह सगळं ऑफ प्लेंटी म्हणजे बोर्डम हा मोठा आजार आहे ना, म्हणजे व्हेरी कंटेंट म्हणजे त्यात काहीच कारण नाही आहे. प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी म्हणजे कारण मी तर सीए असल्यामुळे मला तसेच लोक बाहेर येतात किंवा याबाबत मला सांगायचं होतं की तुम्ही म्हणालात ना की कॉन्सिलर्स म्हणजे अशी कमी आहेत म्हणजे ऐकणारे. म्हणजे आता मला नवं वाटलं की बेसिक जी क्वालिटी आहे म्हणजे लिसनिंग स्किल्स ते आपल्या शाळेमध्ये पण पुढे शिकवले जात नाहीत. उलट त्याच्यावर मला आवडलं म्हणजे आणि मला उलट असं वाटलं की येस म्हणून आई वडिलांचं पण लिसनिंग स्किल कधीतरी कमी पडत असेल त्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात असं मला वाटतं. त्यामुळे लेट अस इम्प्रूव्ह की आपण ऐकलं पाहिजे म्हणजे किंवा काय बराच वेळा आपण आपल्या कामामध्ये बिझी असतो किंवा ऐकत नाही तेवढ्या पेशंट, तरी मला थोडी इम्प्रूव्हमेंट करावीशी वाटली. आणि म्हणूनच म्हणतात ना देव सर्व ठिकाणी नाही म्हणून तर ते आई आणि वडील तयार केलेत ना देवाने. तर आणि शेवटचा प्रश्न आहे की तो विलिंगनेस टू कॉल हा एक प्रकार आपल्याला शेवटी ऑलवेज राहणार ना की त्या आपल्याला दिसतंय आता घरामध्ये पण समजा प्रॉब्लेम दिसतोय पण त्याचं विलिंगनेस टू कॉल किंवा हेल्प घ्यायचीच नाही तर तो एक लिमिटेशन असू शकते असं मला एक प्रामाणिकपणे वाटलं. त्यासाठी माहीत असणं आहे की अशा ठिकाणी तुम्ही कॉल करू शकता हे फार महत्त्वाचं आहे. तर हा प्रश्न मला कोणीतरी विचारायला सांगितला होता की तुमची जागा आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेऊ शकेल का. हा मला आत्ता याच्यापूर्वी कोणतरी सांगितलं आहे की तू एवढी चालली असताना विचार की आणि ते IT क्षेत्रातले त्याच्यामुळे तर हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि हा त्यांनी विचारला माझ्याही मनात विचार आला की अरे उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे करू शकतात काम ना. तर मग ते काय असं माणसाशी माणसाचा वागावा. चॅटबॉट्स सगळीकडे असतात पण भावनांचं जे एक विश्व असतं आणि जी नातीगोतीसाठी जे आवश्यक असतं ते कितपत आर्टिफिशियल इंटेलिजन्स कदाचित करेल सुद्धा. जपानमध्ये वगैरे सध्या आता ते यूज करतात. हो, नवीन काहीही टेक्नॉलॉजीचा पुढे कसं ते आपल्यावरती कंट्रोल करेल किंवा कसं ही गोष्ट पुढे नेईल हे आपण केवळ कल्पना करू शकतो. AIचंच आत्ता एवढं होईल प्रस्त हे तरी कुठे कल्पना होती आपल्याला. त्याच्यामुळे इट्स ऑल टाईम विल टेल. माझं नाव वर्षा आहे. आय एम हर फ्रेंड.
मला ते ऐकताना एक ना वपू काळेंची कथा आठवली. म्हणजे आता खूप वर्षापूर्वी वाचलेली. त्याच्यात ते कसं दुकान उघडतात आणि त्या दुकानात ते फक्त ऐकायला बसलेले असतात. आता मी त्या कथेचं नाव विसरले. आणि ही हॅज रिटन इज इन हिज ओन स्टाईल, की त्यांनी ती वपू काळेंनी अशी खूप रंगवून सांगितलेली. आणि मतितार्थ हाच होता की ऐकायला कोणी नसतं आणि त्यांनी ते फक्त ऐकण्याचं दुकान का असंच काहीतरी नाव आहे. तर मला तुला एक प्रश्न विचारायचा होता की हे जे ॲक्टिव्ह लिसनिंग स्किल्स कोण शिकवतं? कारण इट इज नॉट ओनली फॉर अंकही, बट वी शुड, मेनी ऑफ अस शुड नो बिकॉज ऑफ द प्रोफेशन. वी आर टीचर्स ऑर डॉक्टर्स ऑर वॉट एव्हर. सो आणि आपल्या मुलांसाठी सुद्धा आईवडिलांना शिकायचं असेल तर त्याला ॲक्सेस फक्त कुठे मिळू शकतो? आणि ज्या प्रकारे जे शिकवलं जातं 6 दिवस, सो इट्स अ व्हेरी डीप टेक्नॉलॉजी. कोण घेतं आणि आम्हाला त्याला ॲक्सेस आहे का? हो, ॲक्सेस आहे नक्कीच. तर त्याचे ट्रेनिंगचे स्केड्यूल्स वेगळे वेगळे असतात ना. आता आपली सुसाईड प्रिव्हेन्शन हेल्पलाईन आहे, त्यामुळे त्या दृष्टीने व्हॉलंटियर्स ची तयारी करून घेण्यासाठी आमच्या संस्थेला लागणाऱ्या स्वयंसेवकांच्या संख्या वाढवण्यासाठी हे ट्रेनिंग जे आहे ते स्पेशली डिझाईन ट्रेनिंग आहे फॉर सुसाईड प्रिव्हेन्शन हेल्पलाईन. परंतु आता उदाहरणार्थ आमचे जे ट्रेनर आहेत ते आता जेल्समध्ये आमचं पुष्कळ कार्यक्रम चालू आहेत. जे अंडर ट्रायल जे इनमेट्स असतात त्यांना पुष्कळदा बरेच वर्षांनंतर दे आर रिलीज्ड, कारण त्यांच्यावरती केसच चुकीची होती किंवा दे आर फ्रीड फ्रॉम ऑल चार्जेस. असे लोक जेव्हा समाजात परत जातात तेव्हा त्यांना काहीच डिग्निटी नसते, रेप्युटेशन सगळी असते. तर जेलमधले आमचे जे ट्रेनर जातात स्वतः, म्हणजे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात कसं तुम्ही हे ट्रेनिंग वर्कशॉप शक्य आहे आणि ते घेतात, त्याचं मी नक्कीच रेफरन्स देऊ शकेन तुम्हाला. तर इनमेटसुद्धा एकमेकांचं कसं बिफ्रेंडिंग करू शकतात याचं ते तिथे अंडर ट्रायल जे खूप वर्षांसाठी आहेत किंवा ज्यांच्यावरती मोठ्या गुन्ह्याचंसुद्धा ज्यांची शिक्षा सुरू आहे त्यांनासुद्धा ट्रेनिंग दिलं जातं जेलच्या आउटरीचेसमध्ये, ज्याच्यामध्ये समाजामधले अतिशय आयसोलेटेड असे हा कॅटेगरी आहे माणसांचा की जे बाहेर पडल्यानंतर ज्यांना खूप कठीण जाणार आहे. तर अशा प्रकारचे खूप कॉर्पोरेट ट्रेनिंग आहे किंवा शाळांमध्ये आहे, कॉलेजेसमध्ये आहे, अशा पुष्कळ ठिकाणी सोसायटीजमध्ये, आपल्या हाऊसिंग सोसायटीजमध्ये सुद्धा ट्रेनिंग आम्ही किंवा आउटरीचेस घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये लोकांना आम्ही ह्याच्याबद्दल अधिक माहिती देतो किंवा छोटे ट्रेनिंग वर्कशॉपसुद्धा ऑर्गनाईज करता येतात. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये तू म्हणते तसं ह्याची गरज आहे आणि ते शक्य आहे करणं. मृणालिनीताई, खूप सगळ्यांनी छान प्रश्न विचारले, खूप छान म्हणजे मनोरंजक आणि फारच एक माहितीपूर्ण असा कार्यक्रम हा आज झाला आणि ह्याची अतिशय गरज होती सध्याच्या युगामध्ये. आता तुम्हाला हा मंच आहे, आपले लोक सगळीकडे बघत असतात, हा अगदी मराठीमधून असलेला पूर्ण कार्यक्रम असतो आणि ह्याला बघणारे लोक पुष्कळ आहेत. तर तुम्हाला ह्या मंचावरून तुम्हाला काही आवाहन करायचं आहे का? आवाहन करायचं आहे का? बरोबर. तर मला वाटतं आधीच सगळ्यांना पॅम्फलेट्स आम्ही माहितीसाठी मुद्दामून आधीच वाटलेले, तुम्हाला माहिती असावी की संस्था कशा प्रकारचं काम करते, त्याचे डिटेल्स पण त्याच्यामध्ये दिलेले आहे. तुम्हाला जर का व्हॉलंटिअरिंग करायचं असेल तर अनकही volunteering@gmail.com या ईमेल ॲड्रेसवरती तुम्ही ईमेल पाठवू शकता. आपली थोडक्यात माहिती दिल्यानंतर तुम्हाला संपर्क केला जाईल आणि ग्रुप डिस्कशन होतो. त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं ट्रेनिंगसाठी आणि ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला सिलेक्शन जर का झालं तर हे करता येतं. तसंच तुम्ही ईमेलवरती सुद्धा आम्हाला लिहू शकता hello@ankahihelpline.org वरती. आमच्या पॅम्फलेट्स, आमचे नंबर्स तुम्ही सेव्ह करू शकता आणि ठिकठिकाणी जिथे कुठे तुम्हाला गरज वाटेल, जिथे कधी तुम्हाला वाटेल की कोणाला गरजेची भावनिक आधाराची गरज आहे अशी व्यक्ती, तिला खुशाल आमची माहिती द्या. तुम्ही आमच्याशी संपर्क करायला सांगा आणि सांगितल्याप्रमाणे 4 ते 10 सध्या याच वेळा आहेत आमच्या. ते फोन करू शकतात, ईमेल्स पाठवू शकतात आणि आमच्या कार्यक्रमामध्ये, आमच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. मृणालिनीताई, खूप छान. म्हणजे अतिशय आज ग्रंथालयाच्या ह्या मंचावरून विविध विषयावर आजपर्यंत कार्यक्रम झाले, पण भावनिक आधार हा तितकाच अपंगत्वाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे, आता आज मला पटलेलं आहे. आणि अपंगत्व जाऊ दे, म्हणजे जी सरळ साधी माणसं असतात त्यांनाही हा कधी ना कधीतरी भावनिक आधाराची गरज पडणार आहे, हे आज तुमच्याशी बोलताना खरंच जाणून गेलं. तुम्ही आज इतका वेळात वेळ काढून आला आहात, मनापासून धन्यवाद.
धन्यवाद मृणालिनीताई. आज तुमच्या या संवादातून एक अशीही जागा आहे की जिथे आपण आपलं मन मोकळं करू शकतो. मनात अनेक जे काही साचलेलं आहे त्याचा तिथे निचरा होऊ शकतो. ती जागा आम्हाला आज या संवादातून कळली आणि मला वाटतं समाजासाठी आज खूप आवश्यक अंकही आहे असं एकूणच सगळ्या आपल्या मार्गदर्शनातून आणि संवादातून कळलं. मी आपले खूप मनापासून आभार मानते. सुधाताई आपलेही आभार. आपल्यामध्ये प्राचीताई आहेत, खरं तर त्यांना एक छोटीशी कविता वाचायची आहे, तर आपण ज्या सगळ्या ह्याचा समारोप एक त्यांच्या त्या कवितेने आपण करूया. मी प्राची गोडे, मृणालिनी बरोबरच काम करते. आम्ही स्वयंसेवक आहोत व्याचे. तर अनकहीवर मी कविता लिहिलेली आहे. अनकही ह्या संस्थेबद्दल जे आता कामाचं स्वरूप सगळं सांगितलेलं आहे आणि हे सगळ्यांपर्यंत पोचावं अशी आमची फार इच्छा आहे. कारण खूप कमी लोकांना माहिती आहे की अशा काहीतरी संस्था आहेत ज्या काम करत आहेत. कारण आपल्याला जे काही सर्व आपल्याला जे काही ताणतणाव जे काही विचार वगैरे आहेत ते कसे तरी बाहेर पडायला पाहिजेत, कोणाशी तरी बोलून म्हणा किंवा काय आहे ते, जसं आम्ही लिसनिंग वगैरे हे सगळं सांगितलं ते. तर कविता अशी आहे. नैराश्याच्या वाटेवरती किती राहशील तोंड दाबुनी, पेलताना जबाबदारी घालून घेतल्यास अनेक भिंती. येऊ दे पोटातले ओठावरती, कळशील तुला तूच वेगळे, उमगतील क्षण मग कणाकणाने घेशील भरारी आनंदाने. परी कुठे जाऊ कळेना तुला, मिळेना प्रतिसाद त्या क्षणाला, बघ इकडे तिकडे सभोवालती आहोत आम्ही जागोजागी. अंतरंग कथन करण्या हात धरा मग या माहीचा, आठवून त्या माऊलीला बोल सारे मग न घाबरता. बोलशील जेव्हा तू माझ्याशी, सांगणार मी नाही कुणाशी, तत्पर तुमच्या सेवेसाठी उभी मीही हाकेवरती. एकच ठावे काम मला, प्रकाश द्यावा सकलांना, नावातच आले सगळे सर्वांसाठी द्वार मोकळे. अशी मीही तुझ्याचसाठी अकथित कथनासाठी अनोखी, सांगशील ते ऐकण्याची ग्वाही, नाव माझे अनकही अनकही अनकही.